जगिजो महात्मा विरक्ति श्रेष्ठ भक्ति स्मय नित्य रामा तिथे माघ पौर्णिमा साधुनी वाट धरली निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळरामा दयावंच केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायवरी या वारकरी संतांच्या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय सद्गुरु अमन बाबा महाराज की जय सद्गुरु सावरराम बाबा महाराज की जय गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय वैराग्यमूर्ती राजाराम बाबा महाराज की जय वैकुंठवासी ज्ञानोबा महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय नामदेव महाराज की जय परम पूज्य स्वामी शिवानंद बाबा महाराज की जय सच्चिदानंद श्री श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद श्री रामदास बाबा महाराज की बोले भाई सब परम पवित्र श्रावण मास आणि या परम पवित्र श्रावण मासामध्ये परम पवित्र तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर महादेव आणि या पिंपळेश्वर महादेवाच्या प्रांगणात परम पवित्र अशा श्रीमद भगवंताच्या जन्माच्या लीलांच्या कथा अर्थात श्रीमद भागवत महापुराण आणि ह्या कथेसाठी उपस्थित परम पवित्र हे जीवात्मे आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि आजच्या कथेला इथे सुरुवात करतोय. कालच्या कथेमध्ये आपण पाहून आलोय शरपंजरावर पोहोचलेले भीष्माचार्य, त्यांच्या अवतीभोवती अनेक देवर्षी राजर्षी महात्मे आहेत, देवता आहेत, यक्ष किन्नर गंधर्व सगळेच जण या भीष्मांच्या अंतिम गमनाच्या वेळेला उपस्थित आहेत. तो वाट पाहत होते उत्तरायणाची, कारण शास्त्राचं असं विधान आहे का उत्तरायणामध्ये
उत्तरायणामध्ये जर आपण प्राणत्याग केला तर कुणाला जन्माला यावं लागत नाही. वास्तविक ती साधूची मातमीची अवस्था आहे. दक्षिणायनामध्ये मृत्यू पावला तर जन्माला यावं लागतं. 6 महिने उत्तरायण आणि 6 महिने दक्षिणायन अशा स्थिती असतात. भगवंत गेलेले आहेत. आपण ऐकून आलेलो आहोत. 100 जन्म ज्यांनी पाप केलं नाही अशा भीष्माचार्यांच्या समोर सगळी मंडळी आहेत. कौरवांचा निपात झालेला आहे. धर्मराजाच्या अंतःकरणामध्ये ते शल्य ते दुःख आहे. आपल्यालाच आपण मारलो आणि आता राज्याचा उपभोग घ्यायचा आहे. ऐश्वर्य तर नकोच होतं, पण करणार काय? ईश्वरी सत्तेपुढे लागून असतो. भीष्माचार्याकडे गेले. डोळ्यामध्ये अश्रू भीष्माचार्यांचे आहेत, पांडवांचे आहेत, भगवंताचे आहेत. त्या अवस्थेत तुम्हाला पाहणं आम्हाला नाही सहन होत. हो, परंतु मागच्या अनेक जन्मापासून ज्या राहिलेल्या क्रिया असतात त्या भोगाव्याच लागतात. आणि म्हणून त्याचा सर्ग्याचं तुम्ही अर्धवट केलेल्या सर्ग्याला त्या कुंकुणावर टाकलं होतं आणि त्याला वेदना होत होत्या. म्हणूनच त्याच पापाचं फळ शिल्लक राहिलं होतं आणि त्यांना शरपंजरावर राहावं लागलं. आणि सकाळी सुद्धा चिंतन मानून गेलो. अनुदात आहे ते केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले मेलो किती. मायबाप हो, आपली कर्म कधीच आपला पिच्छा सोडत नाही. चांगली असो का वाईट असो, ती पिच्छा सोडण्याकरता ती कर्म भगवंताला समर्पित करावे लागतात. आणि ज्यांची ज्यांची कर्म समर्पित झाले ते पिच्छा सुटले त्यांचा. आणि ज्यांनी ज्यांनी तशीच ठेवले की पुन्हा पुन्हा अशी जन्माला येतात आणि ती कर्म भोगण्याकरता आपल्याला या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. सर्वात छान चाललंय, सरळ झालंय. अनेक गोष्टींना उजाळा मिळालाय. ह्यांनी काय केलं होतं, त्यांनी काय केलं. धर्मराजाच्या डोळ्यामध्ये अशी लोकाला पण पाहून आले. पांडवांना म्हणतात, तुमचे बाबा गेले, किती लहान पोरं होती ना, आईने किती त्रास काढले. कालच्या कथेमध्ये आपण ऐकून आलोय. दुःख सोसावं लागलं, तुमच्यावर फार अन्याय अत्याचार झाला, तोही तुम्ही भगवंताच्या सानिध्यामुळं तुम्हाला ते काही जड गेलं नाही. भगवंताची कृपा तुमच्यावर होती म्हणून तुम्ही सहज त्याच्यातून पार पडत होतात. द्रौपदी मैयालाही सांगतात, फार अन्याय झाला ना तुझ्यावर, तू निमूटपणे सहन केला असेल. हा सगळा प्रसंग भगवंत म्हणतात चालते ते व्हायचं. आणि त्याचीच इच्छा आहे ना ती, त्याच्या इच्छा त्याला माहीत आहे. तरी माझ्या इच्छेला चालते ते, तर तुम्हाला आम्हाला ते अवगत नाही. कारण त्याच्याच मायेचा हा प्रभाव आहे. युधिष्ठिरांचं राज्य सुरू झालंय, अर्थात धर्मराजाचं राज्य सुरू झालंय. यांच्या मनपटलावर जे दुःखाचं सावट असेल, जो शोक असेल तो दूर करावा, त्यांना बरं वाटावं म्हणून भगवंतांनी विचार केला आहे काही दिवस आपण हस्तिनापुरामध्ये थांबलो पाहिजे. त्यामध्ये सुभद्रेला आपल्या बहिणीलाही बरं वाटेल, धर्मराजाला बरं वाटेल आणि इथल्या लोकांनाही बरं वाटेल. भगवंत इथे काही काळ थांबण्याचा विचार करतात, थांबतातही. परंतु त्यांना त्यांचंही राज्य सांभाळायचं होतं ना, त्यांनाही जायचं होतं. आणि तो दिवस उजाडला. याच्या दिवशी संध्याकाळी गप्पा मारतात भगवंत सांगतात, विधी केली, आता तुम्ही मला आज्ञा द्या ना. तिकडे वाट बघत असतील, त्यांचा तर परिवार कमी होता दादा. 16,108 स्त्रियांचा परिवार, मोठा परिवार भगवंताचा. आणि प्रत्येक स्त्रीला 10 मुलं 1 मुलगी, असा मोठा परिवार होता. फार मोठा परिवार होता त्यांचा. जांबवंती सगळी तर बाकी सगळ्यांना 11 मुलं होते. फक्त एकच जांबवंतीला तो साप, तोही नवसाने. फार हकीकती होत्या त्या. चला बरं, मला जायची आज्ञा मिळेल तर बरं होईल. इच्छा नाही धर्मराजाची, पण करणार काय. मानेनेच त्यांनी होकार दिला, ठीक आहे बोला.
परंतु असं नाही सोडायचं ना. अहो, भगवंताचं महात्म्याचं येणं आणि जाणं हे असं गुपचूप नाही होत. ताळ मृदंगाच्या घोषामध्ये त्याला निरोपीला पाहिजे. दिंड्या, पताका हे सगळं सजवलं गेले, मोठ्या मोठ्या कलाकारांना बोलवलं गेले आणि मग सगळ्यांच्या जयघोषामध्ये भगवंताला आपल्या नगराकडे प्रस्थान करण्याकरता सगळीजण एकत्र जमलेले आहेत आणि सुरुवात झाली भगवंताच्या नामघोषाची. अच्युतं केशवं कृष्णं दामोदरं सुरू झालंय. अशी कलाकार मंडळी मस्तपैकी मृदंग वाजवतात, कोणी टाळ वाजवतात, कोणी कोणाच्या गळ्यामध्ये विणा घेताय, कोणी ध्वज पताका घेतोय, कोणी गुलाल उधळतोय, कोणी फुलांचा वर्षाव करते. भगवंताचं आता हस्तिनापूर सोडून आपल्या नगराकडे चालले. नगरातल्या आजूबाजूच्या घरातून त्या माड्यांवरून लहान लहान लेकरांना घेऊन त्या सगळ्या स्त्रिया पाहतात, भगवंताचं दर्शन घेतात, मुलांना दाखवतात. पहा पहा भगवंत चाललेले आहेत, दर्शन घेऊया. शेवटचं दर्शन न परत कधी ते येतील आणि कधी आपल्याला त्यांची भेट होईल. भगवंताला गोड निरोप द्यायचा आहे. हस्तिनापुरात एक मंगळमय वातावरण, एका डोळ्यामध्ये आसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू अशी अवस्था आहे. भगवंताचं दर्शन होतंय म्हणून आनंद, पण भगवंत आपल्यापासून आता दूर चालले याचं दुःख. दुःख आणि आनंद दोन्ही गोष्टी. भगवंताच्या विरहामुळे व्याकुळ झालेली सगळी मंडळी आणि मग त्या सगळ्यांना भगवंतांनी सांगितलं, आता तुम्ही तुमच्या नगरामध्ये परत जा. भगवंताच्या बरोबर सात्यकी, उद्धव जवळजवळची मंडळी अजून काय जायला तयार नाही. भगवंत सांगतात, बाबांनो आपापल्या वाट्याला आलेली कामं आपण केली पाहिजे. तिकडे भगवंताच्या नगरामध्ये काय अवस्था आहे, सगळीजण वाट पाहतात. भगवंताच्या विरहाचं दुःख त्यांना सहन होत नाही. भगवंत कधी येतील वाटेकडे डोळे लावून बसलेली सगळी मंडळी आणि त्यांच्या कानावरती खबर गेली, भगवंताचं प्रस्थान झालेलं आहे, येतील ते आपल्याकडे. भगवंता त्या वेशीजवळ पोचले आणि त्यांच्याकडे असलेला पांचजन्य नावाचा श्रेष्ठ असा तो शंख आणि त्या शंखाचा नाद भगवंतांनी केलेला आहे. सगळ्यांना कळलं स्वारी आलेली आहे. आपण नाही का एखाद्या वेळेला एखाद्या महात्म्यांना मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना कलश स्थापनेचा बोलवत असतो, त्यावेळेला सगळी वाट पाहतो ना, आरती ताटं घेतलेल्या आमच्या माता भगिनी, मग रस्त्याला फोनवर ते कार्यकर्ते मंडळी कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आल्या, ही सगळी सज्जता असते. तशी सज्जता भगवंताच्या नगरीमध्ये सगळेजणांनी मस्तपैकी आपल्या घरादारांना सजवले, आपल्या दारावर गुढ्या उभारल्यात, तोरणं उभारलेत, आपल्या आपल्या दारासमोर चांगल्या चांगल्या रांगोळ्या काढल्या, दिवे लावल्यात, कोणी समया लावल्यात, कोणी फुलांच्या रांगोळ्या. अशा रीतीनं सगळीजण तो आनंद उपभोगत आहेत. जशी काही दिवाळी साजरी होणार आहे अशा प्रकारे तिथलं वातावरण त्या ठिकाणी. भगवंताचं आगमन झालं, सगळ्यांनी पुष्पांचा वर्षाव केला आहे. कोणी गुलाल उधळतोय, कोणी ढोल नगराच्या त्या ताशावर नाचतोय, कोणी तुतारी वाजवतोय. आपल्याकडे असलेली आनंद व्यक्त करण्याची ती साधनं जेवढी काय आहेत आपापल्या परीने
जसं आपण वारीला पाहतो ना, आता वारीला खरं म्हणजे पारंपरिक वाद्यालाच परवानगी आहे. अशा वारीमध्ये मृदंगच वाजला पाहिजे, टाळच असला पाहिजे, विणाच असला पाहिजे. तिथं ढोलकी ते झाड नाही का मला ते आपण तर काय करणार, वाजवतात, त्यांची हौस मौस असते ना. बरेच समाज असतात आणि त्यांचं पारंपरिक ते वाद्य असतं, त्यामुळे ते वाद्य हलगी वगैरेला मनाई असते, पण तरी पण वाजवतात ते. आणि मग कधी कधी आपली पण आपली उत्साही म्हणजे आपण हलगीवर आपण ते पण नाचतो, त्यांच्या आनंदामध्ये आपण पण सामील होत असते. फार छान सगळी वाद्य, पण मंगलवाद्य आणि राजसी वाद्य असे ते वाद्यांचे प्रकार आहेत. इथं मृदंगावर थाप पडली का लगेच आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, मृदंगावर थाप पडली धिंधाग धाग धिंधाग ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि ढोलकीचं वेगळं असतं, लगेच थोडंसं ते घुंगरून असतो वेगळा येतो. वाद्यामधला फरक आहे. छान आनंद चाललाय, मस्तपैकी आपापल्या परीनं आनंद साजरा करतात. भगवंताचं बारीक लक्ष आहे, कोण कोण आलाय, कोणाकोणाला भेटलं पाहिजे. प्रत्येकाच्या योग्यतेनुसार भगवंत त्यांना भेटतात. आम्हाला हे शास्त्राने शिकवलं जातं. आपला उद्देशच तो आहे, आपण वैचारिक तत्वज्ञान आणि भागवत काय हे जाणून घ्यायचं आपल्याला, नुसत्या गोष्टी रूपाने नाही. मग आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत त्याला वाकून 2 हात जोडून नमस्कार करून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आपल्या बरोबरीचे आहेत त्यांना हस्तांतरण करून त्यांना आलिंगन देऊन, आपल्यापेक्षा लहान आहे त्यांना आशीर्वाद देऊन, आपल्या पायाच्या चरणाजवळ आले तर त्यांना आशीर्वाद देऊन प्रत्येकाची विचारपूस करणं. कोणाच्या खांद्यावर हात, कोणाच्या डोक्यावर हात, कोणाच्या पाठीवर हात आहे, लेकराच्या खांद्यावर हात ठेवणं. आशीर्वाद देण्याकरता लेकरांच्या डोक्यावर पाठीवर हात ठेवला पाहिजे. कसा आहेस, काय करतोस, काय चाललंय तुझं. व्यक्तिशः भगवंताची ही विचारपूस चालू येते. वाचूनच दाखवतो प्रकरण तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण स्वतंत्र सगळ्यांना भेटून सगळ्यांचा सन्मान करत होते. कोणाला मस्तक लावून नमस्कार केला तर कोणाला शब्दांनी अभिवादन केलं, कोणाला आलिंगन दिलं तर कोणाशी हस्तांदोलन केलं. आपल्याला थोडी सवयच लागली, शंका नको मनामध्ये, म्हणून आपण 2 वर्ष आपण कार्यक्रम फक्त 3रे वर्ष शंका येत असेल असं वाटलं तर म्हणजे तुम्ही वाचून दाखवायची, म्हणजे शंकेला धारा नाही. वक्ता आपल्याच पद्धतीने काहीतरी वेगळं सांगतो का असं कोणाला वाटायला नको, याच्याकरता हे सांगणं गरजेचं आहे. भगवंतांनी कोणाकडे हास्य मुद्रेने पाहिलं तर कोणाला केवळ प्रेमाच्या नजरेनं पाहिलं. जशी जशी ज्याची इच्छा होती, भगवंतांनी माझ्याशी असा संबंध असावा, त्याच्या त्या इच्छा भगवंत पुरे करत होते. साईबाबांच्या त्या चरित्रामध्ये आलं ना, जो मज भजे जैशा जैशा व्हावे, मीही पावे त्याशी तैसा ते. ज्ञानोबाला सांगितलं, जो मज होईल अनन्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण. तुम्हाला माझ्याकडनं काय हवंय आणि मी ते देत असतो. संतांनी एका ठिकाणी उल्लेख केलाय, आपल्याला भुक्ती हवी का मुक्ती हवी हे आपण ठरवायचं भक्तांनी. भुक्ती म्हणजेच भोग्य वस्तू, ऐश्वर्य, त्याला धन संपत्ती ऐश्वर्य या घराण्यामध्ये रजगुणामध्ये राहायचं असेल तर भगवंत ते पुरवतोय. ज्यांना मुक्तीची अपेक्षा आहे त्याच्याकरता मुक्तीचे कारण भगवंत उघडे ठेवतात. महात्मे हे भोगाच्या मागे लागतच नाही, ते फक्त मोक्षाच्या आणि त्या मोक्षाला कधी कधी नाथांमध्ये संतमध्ये आपण पाहिजे. कारण मोक्ष मिळालं तर अस्तित्व संपलं ना हो.
त्यांची इच्छा आहे का आम्ही पुन्हा जन्माला यावं आणि तुमचं भजनच करत राहावं. आहे ना ती इच्छा आहे ते. आणि मोक्ष म्हणजे संपलं ना हो. सायुज्य मोक्षामध्ये आहे का पुन्हा जन्माने भगवंताशीच येतो. तिथून आले जसं समुद्रातून काढलेलं मीठ आणि ते पुन्हा घेऊन समुद्रामध्ये टाकलं, ते कृतच झालं ना. ते आपल्याला वेगळं करता येणार नाही. त्याप्रमाणे असं ती उच्च कोटीची अवस्था आहे. भगवंतांनी सगळ्यांच्या इच्छा तृप्त केल्या आहेत. आणि सगळ्यात जास्त आनंद जर झाला असेल भगवंतांच्या पत्न्यांना, त्यांच्या सहधर्मचाऱ्यांना. होतच ना हो, नवरा एवढे दिवस बाहेर गेलाय कामधंद्या निमित्ताने आणि आज त्यांचं आगमन झालं. क्षमा मागून म्हणतोय त्यावेळेला पतिव्रता धर्म उत्तम रीतीने आचरणामध्ये आणला जात होता. आता काळाने तस्मै ना, मग काळ बदलला. आता काही गोष्टी शक्यही नाहीत. मग अशा आमच्या भाच्याने मला फोन करून सांगितलं, मामा असं असं काल असं कामाचं प्रश्न आलं, तुम्हाला तर तुम्ही थोडा विस्तार सांगा. सगळा विस्तार सांगितलं तर 22-24 दिवसात भागवत बोलायला नाही. कारण मी नुसतं वाचन जरी केलं होतं तरी मला 5-6 महिने लागले होते सविस्तर. तर 18,000 श्लोकांचं भागवत 7 दिवसात ते चालतात आणि 22-24 दिवसांनी. काल आम्ही इथला कार्यक्रम झाल्यानंतर वसुधैव कुटुंबकम शास्त्री महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो होतो. तिथेही भागवत चालू आहे. किती दिवस असेल चालत भागवत महाराज? असे श्रावण महिने 10 वर्ष भागवत चालू आहे तिथे. आता सांगा जय श्रीराम बोलला पाहिजे का? मग काल पण आपल्या परवाशी विषय झाला. याला काही मर्यादा नाही आहेत. आता ते ब्रह्मचारीच आहे, ते तत्वनिष्ठ आहेत, त्यांना ते सगळं जमतंय. हे आपल्याकडनं अनावधानाने त्याचं पावित्र्य भंग होऊ नये म्हणून आपण कमी दिवसामध्ये आठवतो. अशा अनेक ठिकाणी चालू आहेत. 18-10 वर्षी भागवत. आपल्याला 1 महिना 22 दिवस 24 दिवसही पाहावे लागतील कदाचित, वाटणार नाहीत, माझा पूर्ण विश्वास आहे. पण एक सहज म्हणायचं म्हटलं तर कालच्या प्रकरणामध्ये त्याने फक्त अक्रूर सांगितलं आणि अक्रूरच एक अर्थ सांगितला. सुरेडी तुम्हाला पैसळीचं ऐकायचं असं तर अक्रूर ज्याच्यामध्ये क्रूरता नाही, त्या कोपातून संताप निर्माण होतो. तो कोपच त्यांच्याकडे नाही, प्रकोप नाही, संताप नाही आणि म्हणून ते अक्रूर. संस्कृत भाषेमध्ये त्याचं विश्लेषण करत होते, श्लोक मांडत होते. बुद्धिमत्ता तेवढे, एवढं समुद्र कुठे आणि तो जग कुठे, मग हा फरक आहे. बस सगळ्या व्यवस्थित असं व्यवस्था आहे. नका खाली बसू, छान बसायची व्यवस्था केलेली आहे. काल मला एक कोणीतरी श्रोता म्हटला, सगळ्यात जास्त काय आवडलं मला, कथा छान का होतात तर श्रोत्याला त्रास नाही म्हणजे अजिबात नाही. कारण खाली याच्यावर बसला ना तर त्यामध्ये पायानं मुंग्या वगैरे येतात आणि गादीवर बसल्यावर मुंग्या तसं काही येत नाही. फार छान, मंडळाचे आभार. आपल्याला भगवंतांनी त्या भोलेनाथांनी सद्बुद्धी दिली. भाड्याने आणण्याशिवाय विचारच केला मला स्पर्धशक्ती त्यांनी डायरेक्ट नवीनच घेतले. आमचे दादा आहेत भाऊजी, गजानन दादा आणि भगवान दादा सगळी मंडळी विचार केला कुठे भाडं जाईल महिन्याचं, त्यापेक्षा मग कायमचं काम येईल आणि 3 वर्ष आपण पूर्ण घेतो द्या का मस्त पैकी आनंद होतोय आपण. बरं, मग खरा आनंद सगळ्यात जास्त कोणाला झाला? भगवंतांच्या धर्मपत्न्यांना. इथे आपण होतो. एवढे दिवस पती बाहेर गेले होते, तिथून थोडंच आपण बाजूला गेलो होतो. आता तो काळ बदललाय, तो आता युग होता, आता कलियुग सुरू झालाय. त्या युगातली ती वर्णनं, ती लक्षणं होती. आपला पती परगावी गेला की पत्नीनं तिच्या इच्छा आकांक्षा तशाच मारायच्या. पतिव्रतेचा धर्म सांगितला गेला. तिला वाटलं मस्त चमचमीत पाणीपुरी जाऊन नाही, तिच्या डोळ्यासमोर तिला पती आला. माझा पती कदाचित कुठल्या कामात व्यस्त असेल, सकाळपासून जेवला काय नाही बिचारा.
पुन्हा आता व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ कॉल लाईव्ह दर्शन होतं. मग न जाणो पतीच्या अगोदर मी काय असं पोट भरलं खाल्लं तर मला दोष लागेल. माझा शृंगार हा फक्त पतीसाठीच आहे. मग मी शृंगारच करणार नाही जोपर्यंत पती येत नाही तोपर्यंत. शृंगारच केला नाही तर मनोरंजनामध्ये सामील कसं होणार. म्हणून मनोरंजनाच्या ठिकाणी जाणंच टाळलं. पूर्वीचा काळ होता ते युगामध्ये चालत होतं. आता आपण त्या युगात नाहीत ना, म्हणून आपल्याला कदाचित थोडीशी सूट असेल नाही का. मग सौंदर्य प्रसाधनं वापरायचे नाही, नटायचं नाही, थटायचं नाही. आणि जिथे आनंद साजरा केला जातो, जिथे नाचगाणं चालतं तिथे जायचंच नाही. आपला आशीला कधी जरा तर घेऊन नटायचंच नाही बोलल्यावर त्याच्या जो सुखामध्ये कशाला विकणारायचं. फार कठीण असं व्रत त्या पत्न्या स्वीकारत होत्या. आणि आता आमचा पती आलाय, येतोय, आता आम्हाला नटता येईल, आता आम्हाला नाचता येईल, आता आम्हाला हसता येईल, म्हणून अंतरंगातला आनंद त्याचा तो त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला. मी 3 दिवसापासून फक्त या की उसळ जीवनदाता सपत्नी घेतात नाही का. कालच मला जाणवलं अरे बरोबर कथेच्या वेळा. आणि कधी कधी येताना किंवा जाताना ते वैष्णवाला पण घेऊन जातात. तर ज्यांच्या अंत्यकरणामध्ये आहे ना म्हणून त्यांना काही वेगळं आमंत्रण होतं का विचार ना तुम्ही. नाही, आपण सुरुवातीलाच पाहून आलोय. ज्यांच्या अनंत जन्माची पुण्याई असेल ना, भागवत महापुराण ऐकणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. अनंत जन्माची पुण्याई असेल लागते तरच. आता शेजार मी तर पाया पडायला येणार जागे काहीतरी चालणार निघून नाही असाही लागते. भगवंताच्या पत्न्यांनी मस्तपैकी सगळी सजावट आपापल्या दारामध्ये रांगोळ्या, आपल्याला मुलांना चांगले कपडे, स्वतः चांगली वस्त्र, अलंकार. त्यांना कुठे कमी होता हो. गळ्यापासून तर पायाच्या नाकापर्यंत असे रुळणारे अलंकार. आणि सगळ्याजणी एकदम त्याच्या ध्यानात आलं की भगवंत आलेत, नक्की कोणाच्या मालामध्ये कधी येतील. सगळेजण एकदम उभ्या राहिले. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू तरंगत होते. भगवंत पोचले. इकडे शौनक ऋषी ज्या सुतमुनीकडे कथा ऐकतात, आता ते सुतमुनीला विचारतात. हे समजलं पण तुम्ही ती अश्वत्थाम्याची गोष्ट थोडीशी अर्धवट सोडली होती. त्याचा तो बाणाचा प्रभाव खरंच नष्ट झाला. आता ह्या कथा खऱ्या भागवताच्या सुरू झाल्या आता तिथे. त्याच्या पुढे नंतर तिसऱ्या खंडापासून खरा भागवत जो परीक्षितांना शुकमुनीने सांगितला. आता ह्या सगळ्या कथा भागवत असते, परंतु नैमिषारण्यामध्ये या शौनकादी ऋषींना सुतमुनी सांगत आहेत. आणि त्या सुतमुनीला विचारलेला प्रश्न, जसं आपण नाही का दरवर्षी ग्रंथ वाचतो, मग तो वक्ता बदलतो आणि मग श्रोते विचारतात, असंही चालू आहे. शौनकी विचारतात त्या अश्वत्थाम्याने सोडलेल्या बाणाचा प्रभाव, ब्रह्मास्त्राचा प्रभाव उत्तरेचा गर्भ नष्ट करण्याकरता त्याच हेतूने सोडला होता ना. कारण त्याला पांडवांचा वंश संपवायचा होता. हा बरं, त्याला मोकळं सोडलं होतं, जीवदान दिलं होतं, पण गुरमुरी काही गेली नाही त्याची. माझा अपमान केलाय ना, त्याचा बदला घेतला पाहिजे. शुकदेव सांगतात, अरे तुम्हाला हे ऐकायची इच्छा झाली ना, तुम्ही प्रश्न करताय. मग त्या गर्भामध्ये भगवंतांनी कसं रक्षण केलंय, तो परीक्षित जन्माला कसा आला, परीक्षित किती वर्ष जगला, त्याने राज्य कसं केलं, मग त्याला म्हणे ऋषींनी शाप दिला. तुम्ही सांगितलं ना घडलं, या कथा आम्हाला जरा सविस्तर सांगा ना. असं शॉर्टकट सांगून तिथं आमचं समाधान होईल. अगोदर आम्ही ऐकलंय, वाचलंय, पण आता सविस्तर कथा आम्हाला सांगा द्या. एवढ्या उच्च कुळातला तो राजा, आणि मग ऋषीला शाप देण्याचं कारण काय ऋषीने दिला, अशा सर्व कथा आम्हाला सविस्तर सांगा.
सुद्धाजी म्हणतात, वा, प्रश्न चांगला आहे. धर्मराज युधिष्ठिर आपल्या प्रजेला नेहमीच मुलांसारखी वागणूक देत होते. राजा म्हणजेच मी या प्रजेचा पिता आहे, बाप आहे, आणि बापाचं लक्ष जसं लेकरांवर असावं त्याप्रमाणे धर्मराज प्रत्येक गोष्टीमध्ये दक्ष आहेत. त्याचं कारण वेगळं होतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत प्रेम होतं आणि बाकीच्या भोगाविषयी आसक्ती नव्हती. आपल्या वाट्याला आलेलं काम चोखपणे करावं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये याचाही उल्लेख केलेला आहे. आपल्या वाट्याला आलेलं काम चांगल्यापणाने केलं ना, त्याच्यामध्ये यज्ञ केलं तर पुण्य मिळते महाराज, कारण तोच खरा आपला स्वधर्म आहे. आता धर्माविषयी लोकांनी अनेकांनी नको नको ते वितरंग माजवलंय, कोण कशासाठी कोण कशासाठी. खरा धर्मच कळला नाही हो आपल्याला. पहिला धर्म असा आहे की माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावं. सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे तो. माणुसकी फक्त आली पाहिजे. तर ईश्वराचं चिंतन करावं, आईवडिलांची सेवा करावी, दीन दुबळ्यांची सेवा करावी, दुःखी पीडित आहे यांना सहकार्य करावं. हा खरा माणसाचा धर्म आहे. नुसतंच माणसाने माणसासारखं वागावं, माणसाचं जगावं म्हणजे काय आहे? तर त्या संज्ञेमध्ये ही सगळी कामं बसली जातात. धर्मराजा जसं काटेरी रस्त्यावर चालताना माणूस दक्षता घेतो, कुठला काटा कधी पायात घुसेल म्हणून पाय जपून टाकावा, याप्रमाणे प्रजेला माझ्यापासून काहीच दुःख होणार नाही, त्यांना सतत आनंदित राहायला पाहिजे. म्हणून धर्मराजा नियम बनवताना, कायदे बनवताना दक्षता घेत होते. काय बोलले बरं का, आता असे कायदे आणतात तुम्हाला 5-5, 10 वर्ष आंदोलन करावे लागतात मला. अरे तुम्ही जनतेसाठी करताय ना, सांगता ना तुम्ही जनतेचे सेवक आहोत, लोकांनी निवडून दिलंय ना. मग जर 4-5 लाखाच्या मतदारसंघामध्ये जर आपण 50-60, 70,000 मतांनी विजयी होतोय, म्हणजे तेवढे वोटिंग आपल्याला केलंय, तर 70-80 हजार लोकांनी आपल्याला वोटिंग केलंय, त्यांच्या जीवावर आपण सुद्धा लागा झाले ना. विभागणी तर झालीच ना, 3-3 मत उमेदवारांमध्ये, आणि 50% पुढे मतदान जात नाही. बरोबर. आंदोलन करताना जर 50-60, 70 हजार लोक येत असतील तर याचा अर्थ तुम्ही दक्षता घेतली पाहिजे ना. कळलं तर बरोबर. फार चिंतनीय विषय म्हणून आम्ही सगळ्यातून गेलोही नाही याच्यातून. मग तुम्ही कसले जनतेचे सेवक आणि जनतेचे मालक आणि नोकर? विचार केला पाहिजे. एक मोठ्या केलं ज्यावेळेला ज्यांच्या हितासाठी आपण तुमच्याच फायद्याचा आहे असं सांगतो, आणि तो कायदा त्यावेळेला ज्याला दोन्ही जर होतो त्यावेळेला विचार केला पाहिजे आणि लवकरच त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. फार काय दिसत गोबड असं विषयांतर होत नाही. धर्मराजा प्रजेचं पालनपोषण कसं करतात आणि राजाने कसं असावं त्याविषयी चिंतन चाललंय आपलं. आता कदाचित लगेच टीका तयार होतील, हे मध्येच कुठे आणलं राजकारण. आता इथे राजकारणच चाललंय ना. राजा कसा असावा या संदर्भात विश्लेषण चाललंय. विपुल संपत्ती होती त्यांच्याकडे, मोठे मोठे यज्ञ केल्यामुळं भगवंताची प्राप्ती होती त्यांना. सगळे अधिकार प्राप्त असताना सुद्धा सगळे भाऊ आणि भावांच्या पत्न्या, भावजई, हा परिवार त्यांच्या मताशी अनुकूल होता, एकमत होत होता. एवढं सामर्थ्य असताना आणि ज्यांची कीर्ती त्यांनी लोकांमध्ये पसरली होती असे धर्मराज, परंतु कुठल्याही वस्तूची त्यांना, कुठल्याही गोष्टीची आसक्ती मात्र राहिलेली नव्हती. आम्ही कधी कधी म्हणतो, तुम्ही पाहिलेला ऐकलंय, आपल्याला साहित्य मिळत नाही आणि खोडे कशाला करतो आपण? मध्ये काय फायदा, गाडीसाठी गाडी, तुमचा 70-80 लाख घालवायचं, 5 लाखाची पण गाडी तशी येते, पण 4 जण बसतात तर ते पण 4. मला ना पाठवते BMW. आणि सायकल गेली तर BMW पाठवत नाही. ते कोणी सांगावं?
जो लाईन मध्ये 10-12 BMW गाडी घेण्याची क्षमता ठेवतो ना त्यांनी म्हणावं मला काय बोलत असं तर असा विरोध केला की चला पुढे चालूया. बरं मग सगळं असताना त्याचा त्याग करणं वाटतं तुला सोपं नाही. हा असलेल्या गोष्टीचा त्याग करणं साधी गोष्ट आहे का? नसलेलीचा त्याग करण्याचा प्रश्न येत नाही. जमलं तर पहा. आणि हेच भगवंताला आपल्याकडनं अपेक्षा आहे. आसक्ती विरहित जीवन जगणं यालाच म्हणतात. शौनक महोदय प्रश्न करतात उत्तरेतल्या गर्भाचं ते काय झालं. तो ब्रह्मतेजाने चोरू लागला होता. भगवंतांनी त्याला त्याच्या बाजूला अंगठ्या एवढं रूप धरून सतती गदा भोवून वाचवलं होतं. बाहेर निघाला तो पाहत होता तो पुरुष कुठे आहे, तो पुरुष कोण असेल. सगळ्या प्रश्नांची उत्तर सूत्रमुळी त्याला देता येते. ज्या वेळेला या उत्तरेच्या गर्भातील परीक्षिताला बाहेर येण्याची वेळ भगवंताने ठरवली. सगळ्या ग्रहांना नक्षत्राला ताऱ्यांना अनुकूल त्या रेषेमध्ये आणले गेले. भूताला फार किंमत असते. हा तिथे वार नक्षत्र योग आणि करण अशा 5 अंगांचा विचार करून जे शास्त्र मांडले त्याला पंचांग शास्त्र म्हणतात. 5 अंगांचा विचार प्रामुख्याने. त्यानुसार योग्य तिथी असली पाहिजे, वार पण चांगला असला पाहिजे. त्यानंतर इथं असलेल्या गोष्टी योग आणि आता योग आपल्याला थोडंसं आठवण म्हणून सांगतो. काही योग असे आहेत ना ते नासाडीच करणार आहे. किती चांगलं कार्य करा या योगावर जर ठरलं गेलं ना बस योग आणि करण यांचाही प्रभाव पडतो. दान धर्म करण्याकरता चांगलं हे करण्याकरता व्यातिपात नावाचा योग चांगला सांगितलं होते. असं आता तिकडे घुसत नाही आपण मूळ विषयाकडे वळतो. हे सगळं जुळवून करून घेतली कृपाचार्याकडनं आणि त्यांच्या जोडीला असलेल्या उत्तम कुळातल्या ब्राह्मणाकडनं पुण्याह वाचन करून घेतले. हा परीक्षित ज्यावेळेला जन्माला आला ना त्यांच्या मूळ पुरुषासारखाच अर्थात पांडुराजासारखा दिसायला होता. सगळ्यांना फार आनंद झालाय. आणि युधिष्ठिराने त्याच्या प्रजातीर्थ काळामध्ये ऐका बरं मगाशी बोलतो तुम्हाला काही गोष्टी आपल्याला बारकाईतल्या पाहायच्या आहेत. प्रजातीर्थ काळामध्ये अनेक प्रकारची दानं दिली. हा प्रजातीर्थ काळ म्हणजेच आईपासून विभक्त होण्याच्या अगोदर बालक ज्याला सोप्या भाषेमध्ये नाल तोडायच्या अगोदर शास्त्राने वर्णन केले असं. नाल तुटायच्या अगोदर जी दानं दिली जातात ना ती दानं अक्षय्य दानामध्ये मोजली जातात. बघा कोणाला जमलं तर भविष्यात आपल्याकडे नातवांचा जन्म होणार असेल तर आता आपल्याला माहीत नाही नाल कधी तो संकट जन्माला कधी आपण असतो दोघीमध्ये जय श्रीराम बोलला पडेगा. आईशी जुळलेली नाळ त्या बालकाचा जन्म होत असताना ती नाळ तोडायच्या अगोदर जी दानं दिली जातात त्याला प्रजातीर्थ काळ असं म्हटलं जातं. आणि ती दानं अक्षय्य दानामध्ये मोडली जातात. त्या दानाचा कधी क्षय होत नाही. भरपूर पुण्य आपल्याला मिळवून देतात. अशी दानं युधिष्ठिराकडं केली जात होते. जातक वर्तवलं गेलं हा मुलगा कसा निघेल काय करेल काहीतरी सांगा ना. उत्सुकता तर असतेच. मुलाचं भवितव्य काय आहे, सांभाळ करेल का, प्रजेला सांभाळेल का, आई वडिलांची सेवा करेल का. ब्राह्मण म्हणतात धर्मराजा अजिबात चिंता करू नको.
तुमच्या कुळामध्ये जन्माला आलेला बालक आज गुणी निघणार आहे. मनुपुत्र इक्ष्वाकुप्रमाणे हा पुत्र आपल्या प्रजेचे पालन करेल. दशरथ पुत्र श्रीरामासारखा ब्राह्मण भक्त आणि सत्य प्रतिज्ञावंत होईल. हा कुशीनगर देशाच्या राजा शिबीप्रमाणे दानशूर होईल. शिबी राजाचे कथे ऐकले ना आपण. त्या कपोताला जीवनदान दिलं होतं आणि त्या ससाण्याला आपल्या मांडीचं मास होतं. शिबी राजाच्या नगराचं नाव होतं उशीनगर. त्या उशीनगराच्या दानशूर शिबी राजाप्रमाणे हा दानशूर होईल. शरणागत वत्सल होईल. तसेच यज्ञकर्त्यामध्ये दुष्यंत पुत्र भरताप्रमाणे आपल्या यशाचे व आपल्या वंशाचं यश पसरविले. ज्यांच्या नावावरनं आपण भारत देशामध्ये आहोत, दुष्यंत पुत्र भरत राजा, त्याच्याप्रमाणेच आपल्या वंशाचा यशगुण सगळीकडे पसरविले. धनुर्धाऱ्यामध्ये हा सहस्र अर्जुन तसेच कौंतेय अर्जुन यांच्यासारखा अग्रगण्य होईल. काय वाटतं असेल नाही का? मुलाच्याबद्दल एवढं भवितव्य जातक सांगितलं गेले, मोठ्या मोठ्याने सांगितलं गेले. त्याच्यापुढं हा बळीसारखा धैर्यवान आणि भगवान श्रीकृष्णांवर प्रल्हादासारखं निष्ठेनं प्रेम करणार होईल. फार बरं वाटलं. वा, मुलगा किंवा मुलगी अशीच आपल्याकडे जन्माला यावी अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते ना. बऱ्याच वेळा आपण चिंतन ऐकून आलो. साचरच्या म्हणण्यानुसार 3 प्रकारचीच मुलं जन्माला आली तर त्या आईची कुस धन्य होते. एकतर तो भक्ती मार्गाला लागला पाहिजे. देवाचे तीर्थयात्रा, भजन, पूजन नाही जमलं तर कमीत कमी पिंपरीकर जवळ आहे, सोपारी आरतीला करायला पाहिजे. एकतर तो दान धर्म करणाऱ्यांच्या यादीमध्ये बसला पाहिजे. गावात सत्ता आहे, आजूबाजूला मंदिराचं काम चालू आहे, त्याला इलाज नाही. तत्वतरी काय केलं, अंगेत चालली त्याच्यावर रोज 2-3 गाडी घेऊन गेल्यानंतर घरामध्ये त्याला पण आली हारून जातात होतेच सकाळी. बरं असं ते हरकत नाही. तुमच्या सगळ्यांचं प्रेम कधी कधी मला काही प्रेम करायला गरज नाही. कशाला एवढी कार्यक्रम घेता महाराज? कार्यक्रम घेत नाही हो. लोकांचं प्रेम आहे ना महाराज, लोकांचं प्रेम आहे. ते प्रेमाची शिकून या आमच्या बंधू आले ठेवण्याची दुसरं काय आपल्याकडे आहेच काय हो. आपण तर फक्त फकीरच आहोत. आसक्ती नाही कसली. आसक्ती असती तर ती ते म्हणजे तिकडे जातो नाही. एवढ्या गाड्या वाढवा नको ते 3000 किलोमीटर चालायला. इथे आल्यानंतर तुमची आसक्ती होतेच. परत मग इकडे आल्यानंतर पंढरपूरच्या बाहेर तिथे तुमचीच अवस्था. या बाबाला तू ठेवायचा. जमतं कसं महाराज तुम्हाला? आता जमत लागली सवय त्याला काय लागले वळवलं इंद्रिया सगळं. कुठे पण गेल्यावर तेच तिकडनं आलं तर मग आणखी तीर्थयात्रा 5 ते 6 महिने आपण बाहेरच असतो. उरलेले 5-6 महिने 6 महिने जमते. आणि त्यात इकडे तिकडे जाणं, कार्यक्रम मनात जाणं, सण उत्सव असो. त्या काळामध्ये तुमचं जे प्रेम मिळते आणि त्या प्रेमातून जी ऊर्जा मिळते, त्या आशीर्वादातून जे सामर्थ्य मिळते आणि तीच एनर्जी, जसं मोबाईलची बॅटरी चार्जिंग केल्यानंतर तो मस्त चालतो, तसंच तुमचं सगळ्यांचं प्रेम घेऊन, त्या सदिच्छा घेऊन, त्या आशीर्वाद घेऊन नर्मदे शिरमयने इथे सुद्धा तोच प्रसंग येणार आहे. पुढं गंगेच्या तटावर आपलं उर्वरित आयुष्य कुठं घालवावं तर पवित्र अशा टोका तटावर घालवावं. शास्त्राने बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. जिथे अनेक महात्म्यांनी तपश्चर्या केलेली आहे, अनेक देवता आजही तपश्चर्या करत आहेत आणि म्हणून त्यांच्या दर्शनाचा योग यावा या निमित्ताने तीर्थयात्रा असतात.
असो, जातक तर चांगलं वर्तवलंय, मुलगा चांगला जन्माला, बरं त्याचं पुढचं भविष्य सांगितलेलं आहे. हा धर्माचं आचरण करणाऱ्यांना साथ देईल आणि पाखंडांना शिक्षा करेल, शासन करेल. बस सामान्य तर सोडाच, ज्या युगाचा राजा असणार आहे कली, त्या कलीला पण शासन करणाऱ्यांची एवढी याची ताकद असणार आहे. भविष्य काढलं आहे कोणाचं? परीक्षिताचं. हा कलीला शासन करेल, परंतु याचा अंत कसा आहे सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. एका ब्राह्मण कुमाराच्या शापामुळे तक्षकापासून याचा मृत्यू होईल आणि ही बातमी त्याच्या कानावर पडली. बस सगळ्या राज्याचा त्याग करून, सगळ्याची आसक्ती सोडून हा गंगा तटावर जाईल आणि व्यासपुत्र शुकाचार्याकडनं श्रीमद भागवताचं श्रवण करायचं. भविष्य चाललंय कोणाचं? परीक्षित. उत्तरेच्या गर्भामध्ये असताना ज्याच्यावर ब्रह्मास्त्राचा प्रभाव चढत असताना भगवंतांनी स्वतः जाऊन ज्याचं रक्षण केलंय, त्या पुत्राचं ते भविष्य वर्तन चाललंय. सुतमुनी सांगतात हे सगळं ठीक आहे. युधिष्ठिर राजा आपल्या बंधूसहित मस्तपैकी राज्यकारभार चालवत होते. आपल्या नगरातील लोकांना खुश ठेवत होते आणि त्यांना खुश राहण्याकरता वेळेवर पर्जन्य झालं पाहिजे, गोमातेनं अन्न दिलं पाहिजे म्हणून सतत यज्ञ याग करत होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये एक शल्य होते. आपल्या हातून स्वजनांचा वध झालाय. जरी ते लढाईच्या रणांगणामध्ये असले तरी ते पडके नव्हते, ते स्वजन होते, आपले होते ना. आणि म्हणून तो खेद त्यांना सतत वाटायचा. आणि मग त्याचं प्रायश्चित्त म्हणून युधिष्ठिराने अश्वमेध नावाचा यज्ञ करायचं ठरवलं. केला. प्रजेकडून वसूल केलेला कर, अपराध्यांकडून वसूल केलेला दंड, त्या व्यतिरिक्त अनेक मांडलिक राजाकडनं मिळालेलं धन, अशा प्रकारे ते सगळे सुरळीतपणे चालू होतं. वा, आमचा छोटा विठ्ठल आलाय ना रे. विठ्ठला आता आवाजाच्या दिशेने बघतोय. सुखाचा ना त्याला विठ्ठलच म्हणतात, नाव आकाच नाही त्याचा, पण ते विठ्ठल म्हणतात. मला बघतोय आवाज कुठून येतो, ओळखीचा वाटतोय. आणायची लहान लहान मुलांना आपण ऐकलेलं बरेच वेळेला. काय ऐकलंय थोडासा विषय कसं होते, बाकी धर्मवाले बाकी जातवाले आपापल्या मुलांना बघा लहानपणी हाताला धरून तिथे नेतात, त्यांचा तो नित्यनियम करून घेतात. मग आपली पोरांना कोण शिकवत आपण? मग ती मोठं कॉन्व्हेंटला जातात. जय श्रीराम बोलला पडेल, जाऊ दे, शिकू द्या हरकत नाही, त्याला अडचण येतात. पण पावल्या गेल्यात तरी त्यांना आणलं पाहिजे. आपण ते संस्कार त्यांच्यावर दिलं पाहिजे, लागले पाहिजे. असो, युधिष्ठिराचं राज्य चांगल्या रीतीने चालले. 3 अश्वमेध यज्ञ युधिष्ठिराने केलेले आहेत. त्या यज्ञाच्या द्वारे भगवंताची पूजा आणि मग भगवंतांच्या बरोबर आलेल्या ब्राह्मणांना नाना प्रकारची दानं देणं. भगवंत काही दिवस तिथे राहतात. परत आता कार्यक्रमाला आल्यानंतर गेलो पाहिजे ना, तुमचा कार्यक्रम आटोपलाय. भगवंत परत या सगळ्यांचा निरोप घेऊन आपल्या नगराकडे जातात. सुतमुनी विचारतात, हे सगळं चालत असताना तुम्ही मध्येच असं पडून गेला होता का विदुर हा भगवंताचा फार जवळ समजतो. विदुर तर त्यागीच होता. मग विदुर अगोदर तीर्थयात्रा करायला गेला. त्यांना महर्षी मैत्रेयाकडनं आत्मज्ञानाची प्राप्ती झाली होती.
आणि हे सगळं इकडे राज्याचा उपभोग घेत होते, परंतु तू गेला तिकडे फिरायला यात्रेला. कोणाला सांगितलं नाही, मागितलं काही नाही, पैसे न मागितले, बॅग न भरली, कसं निघतो विरक्त होता ना, त्याला कशाची गरज होती. बस भिक्षा देवी माताचे पार्वती देवी, पिता देव पिता देव महेश्वरा आहे ना. माताच पार्वती देवी, पिता देव महेश्वरा, बांधवा शिव भक्तेच. समजलं पाहिजे आपल्याला नाही का. आणि स्वधाम धोरण यावं तिथे अशी वर्णन आहे. आमची माता अन्नपूर्णा माता तीच अन्नपूर्णे सदावते. माताचे पार्वती देवी, पिता देव महेश्वर. महेश्वर भगवान शिवचे आमचा कोणी नाही आणि आमचा बंधू नाही. भावकी कोण आहे? बांधवा शिवभक्त. शिवभक्त हे सगळे आमचे बांधव आहेत. आणि आमचं घर कुठे आहे? तिन्ही लोक. तिन्ही लोक आम्हाला घरच्या सारखे राहिलं काय शिल्लक. बस विदुरची यात्रा केली आणि आत्मज्ञानाची ती त्याला मैत्रेय ऋषी करण्यात आली. आता ते विदुरची यात्रा संपून आपल्या हस्तिनापूर नगराकडे येण्याची त्याची इच्छा झाली आणि ते निघाले आले. ते विदुरांनी मैत्रेयांना म्हणजे मैत्रेयांचा आणि विदुरांचा जो संवाद होता, आता हे ऐकणारे फार चाणाक्षेष होते. पण विदुर आणि मैत्रेयांची जर आत्मज्ञानाचा जो उद्देश केला, मग उद्याचा तो आम्हाला सांगा ना. याची उत्सुकता पाहावं. ऐकणारे होते अशा पद्धतीने सांगू नंतर सांगू. परंतु आता मात्र त्याला या बांधवांविषयी तर आत्मज्ञानाची प्राप्ती, ज्याला अमृताची प्राप्ती झाली तो कांजी प्यायला कशाला जाते? सूप प्यायला. अमृत भेटलंय का त्याला. आलाय आपल्याकडे नगरामध्ये आलाय आणि मग ती बातमी वाण्यासारखी पसरली. महाराजांना नर्मदी पंथी म्हणून नाही का, कोणाला घेतात त्यातला महाराज आले नर्मदा परिक्रमा करून. सगळ्यांना आनंद झालाय. धर्मराज युधिष्ठिर, त्यांचे चारी भाऊ धृतराष्ट्र, संजय, कृपाचार्य, कुंती माता, गांधारी माता, द्रौपदी मैया, सुभद्रा मैया, उत्तरा, कृपाचार्य आणि पांडव परिवारातील सगळ्याच श्रीकृष्णांना आनंद झालाय. सर्वजण मोठ्या आनंदाने त्यांना आता असं वाटलंय एक नव चैतन्य निर्माण झालंय. नव चैतन्य निर्माण झाले. या शरीरातून प्राण गेल्यानंतर या शरीराची अवस्था आणि पुन्हा जर जिवंत झाल्यावर तेवढा आनंद, त्याप्रमाणे सगळ्यांना आनंद झालेला आहे. सगळेजण भेटतात, एकमेकांची विचारपूस करतात, पुन्हा एकदा ऋषी विचारतात. युधिष्ठिर विचारतात, दादा काका तुम्ही कुठे कुठे गेले होते, काय काय पाहिलं, तुम्हाला अनुभव काय आला, आपल्या विचारतात ना कधीतरी सांगा. कधीतरी महाराजांमध्ये बोला. विषय वस्तूला विषयांतर होतं ना. अंधारमध्ये बोलायला काय एवढं थोडक्यात थोडं होतं. 3 महिन्याचा 3000 किलोमीटरचा प्रवास 10-15 मिनिटात कसं सांगून होईल बराच. असं कधी कधी थोडंसं सांगणं होतं. तुमचा उदरनिर्वाह कसा झाला, तुम्हाला जेवायला कोण देत होतं. आपल्यासारखं त्यांनी पण प्रश्न केला धर्मराजांनी, काका तुम्ही एवढे दिवस राहत कुठे होते, तुम्हाला जेवायला खायला पण घालत होता, कुठल्या कुठल्या मुख्य तीर्थांचं क्षेत्राचं दर्शन तुम्ही घेतलं. आम्हाला माहित आहे तुम्हाला काय अडचण येणारच नाही, कारण तो ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तो तुमच्या मागेही राहतो, तुमच्या पुढेही राहतो. मागे पुढे उभा राहील
माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना, तो तुमच्या मागे पुढे उभा राहते, तुमच्या कुठल्याही प्रकारचा आघात येऊ देत नाही. पण आमची उत्सुकता आहे ना, आम्हाला जरा सांगा ना. आता हा विदूर सामान्य कुणाच होता? असे विदूर आहेत ना, हे फक्त शापामुळे विदूर झाले होते. विदूर मुळात कोण होते? साक्षात यमधर्मराज. यमधर्मराज कोणी पण शाप दिला त्यांना? मग शांडल्य नावाचे ऋषी होते. काय झालं? एके दिवशी एका नगरामध्ये फार मोठी चोरी झाली. राजाच्याच खजिन्यावर धाड टाकली गेली. आता राजे ते गप्प कसे बसतील? आणि मग राजांनी फरमान सोडलं, गुन्हेगार सापडलाच पाहिजे, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जर या राज्यामध्ये राजाच्या खजान्यावर डल्ला मारला असेल तर प्रजा कशी राहील सुरक्षित? पिंजून काढलं सगळं. त्या चोरांनी विचार केलाय, चोरांची आधी असतात नाही का चांगल्याची ठिकाणं. महाराज, रेल्वेमध्ये पाकिट मारलं ना, काही गोष्टी दुर्गणित आहेत. कोण काय कोणाचं आपण निंदा नाही करत. पोलीस कंप्लेंट करायला गेलो ना, ते 10-12 चोरांची नावं घेतात पटकन. पम्मी असेल कर, सोम्या असेल कर, बोम्या असेल कर, मिठी असेल कर, असेल कर, तो असेल कर. कुठल्या एरियात मारलाय ना, ते एरियाचं नाव सांगितलं बस. आमची वंश परंपरा याच्याकडे. बरं, मग अशा ठिकाणी जावं, अशांचा आश्रय करावा, तर तिथं राजाचे दूत लवकर पोचणारच नाही. आणि म्हणून त्या चोरांनी मांडव्य ऋषीच्या आश्रमाचा आधार घ्यायचं ठरवलं. आता तो ऋषी सतत मग्न असायचा आपल्या कामामध्ये, देवपूजा करायची, जप करायचा, घेणं कोणाशी. आणि कर्मधर्म संयोगाने त्या राजाच्या शिपायांना ते सगळे चोर मांडव्य ऋषीच्या आश्रमाच्या बाजूला सापडले. आता त्यांचा समज असा झाला, तो ऋषी बाहेरच्या ऋषी दाखवतात. ही टोळी अजीब असेल. लहान पकडून ते ऋषीला मोठी अशी याचा म्हणून लटकवणं शोधावर. डायरेक्ट राजाचा परमान होता ना, चोराला विचारपूस काहीच करायची नाही. सापडले का डायरेक्ट शोधावरच. जण सापडलं ना त्यांच्याकडे, रंगे हात पुरावे. उगाच चौकशी आयोग नमती समिती 15 वर्ष काहीच नाही. पूर्ण सरकारी खजिना त्याच्यामध्ये खर्च केला जातो. मांडव्य ऋषीला शोधावर लटकवलं गेलं. वेदना व्हायला लागल्या. योग सामर्थ्यामुळे त्याचा जीव नाही गेला, तर वेदना शोधावर आहे ना. राजाच्या कानावरी खबर कोणत्या सांगितलं, अरे राजा तुला याद लागले तर मोठे मोठे पुरुष असतात ना राजाच्या, राजा त्यांचे कुलगुरू असतातच. झालं काय? आणि तुझ्या शिपायांनी कोणाला शोधावर चढवलंय आणि याची जबाबदारी तुझ्यावर आहे. राजाच्या सेवकांनी गुन्हा केला तरी त्याची जबाबदारी राजावर येते. सेवक कोणाचे? ड्रायव्हरनी गाडी कोणाला उडवला, मग तो कोणाचा काय असेल, आमदाराचा, नगरसेवका, खासदारा, त्याचा दोषी त्याला ठरलं जाते. तुमच्यामुळे सगळं बरोबर. आणि मांडव्य ऋषी ना शिवरावर राजाबद्दल माझा कसं झाला, जसा नको सोडून द्या त्याला. तिला सोडलं मांडव्य ऋषीना. आता जो घरी कमी तापट नव्हता काही, तो डायरेक्ट गेला कुठं माहित आहे का? चित्रगुप्त यमाच्या नगरामध्ये. माझा गुन्हा तर सांगा. मी न केलेल्या गुन्ह्याबद्दल मी शिक्षा भोगून आलोय, म्हणजे माझ्या नशिबात तुम्ही केला होता ना. यमराजाला धक्कावतोय मांडव्य ऋषी. मला शूळावर लटकवलं गेलं. हो तर थांबा ना ऋषी जरा, आम्ही असा कधीच नाही कोणावर अन्याय करत.
त्याचा पूर्वी इथेच पाहिला जातो. मग तुम्ही काय केलं होतं? मी काय पाप केलं? माझी पापच आठवत नाही मला, मी केलंच नाही. सांगतो सांगता आलं पाहिजे मला. हो, अरे तुला आठवत नाही म्हणजे लहानपणाचं कोणाला आठवतं? तुला पण नाही आठवत. लहानपणी तो असा फुलपाखरू एक पकडला, त्याला काढत असते. ते पूर्वी आपल्या एक निघा बघा ना, कीटक असायचा, त्याला काढी घालायची ना, तो गुरगुर गुरगुर फिरवायचा. आपल्याला मजा यायची मस्त. ती असा आवाज येतो नाही का, त्याच्या जीवाला काय वाटत असेल, मधीच्या गाडी पोहोचले त्याला. मग तसं खूप त्याला टोचलं होतं. आता पाप शिल्लक होता ना तुझा, म्हणून तुला शुरावर काही काल ठेवलं गेला. पुढे तुम्हाला शास्त्र पूर्ण कळत नाही. यमराजाला बोलतोय, काय होत असेल ना, यमराजाला सांगावं मांडवी ऋषीने, तुम्हाला शास्त्र पूर्ण कळत नाही. शास्त्र आम्हाला कळत नाही? ठीक आहे गुरुजी, तुम्ही जास्त शिकलेले, तुम्हाला माहित असेल. लहानपणी अजाणतेपणे केलेला गुन्हा एवढ्या मोठ्या शिक्षेला पात्र होत नाही. IPC धारा जे काय असेल ते आपल्या ऐकले बघ, ते काय आमची पंढरी दादा वकील आहे ना, त्याची पत्नी ती असती वैली तर सांगितलं असतं कुठली धारा आपल्याला कुठे शिक्षण तो फार मोठा गुन्हा मानला जात नाही, दंडनीय अपराधामध्ये मोडला जात नाही. वा मला जीवा वा, काय भाग्यवान होता मी. या 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 बसा, आसन ग्रहण करा. आणि जर आपल्याला बसण्याचा त्रास असेल ना बाबा, खुर्च्या आहेत तिथं. वा वा वा, मलंदर पट्ट्यातून आलेली मंडळी सगळी, फार आशीर्वाद आमच्या मागे या सगळ्या मंडळीचा असतं. बसा दादा. आपल्याला उगाच वाटतं नाही की आम्हाला पाणी पडतंय, कुठे जायचं, जाऊन दे घरात बसून. पाहलं कुठलं कुठलं मंडळी येतात. बरं, दंडनीय अपराधामध्ये त्या श्रेणीमध्ये हा गुन्हा बसत नाही, कारण तो गुन्हा अजाणतेपणे केला होता. लहान मुलाचं तर खेळत असतं, त्याला कुठे माहीत पापच करतोय म्हणून. हा, जाणतेपणे केलं तर पाप होऊ शकेल. मग ऐक बरं, माझा गुन्हा नसताना तुम्हाला शोळावर यमराजाला धमकावून सांगितलं, जा तो मृत्यू लोकामध्ये 100 वर्ष मृत्यू लोकामध्ये अशी शाप दिला आहे. मृत्यू लोकामध्ये तू जन्माला येशील, मग समजेल तुला दुसऱ्याला पिढ्याला किती मजा येत होती. तोच साक्षात यमधर्मराज हाच विदुराच्या रूपाने पांडव कुळामध्ये आहे. बरं, आता यमाच्या जागेवर कोणाला बसवावा, मोठा प्रश्न आहे ना. मग यमराजाच्या जागेवर पितरांची देवता आर्यमा यांना तिथं स्थानापन्न केलं. ही विदुराची पूर्वजन्मीची कथा. 100 वर्षासाठी शूद्र जन्मामध्ये जाशील आणि त्या काळामध्ये आर्यमा देवतांना तिथं स्थानापन्न केलं. आणि पुन्हा 100 वर्षानंतर हाच विदूर तिथे यमधर्मराज म्हणून स्थानापन्न झाला. भगवंताच्या लीला कशा असतात ना, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती यांच्याकडे. आपल्या ध्यानाची एक लक्षात येत नाही कुठल्या जन्माचं काय असेल, कुठल्या जन्माचं काय असेल मावाची. म्हणून तुकोबाराने सांगितले, बाबांनो कुठलीही परिस्थिती असू द्या, आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. म्हणून मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा. बस खेद नाही मानायचा, तर वेळोवेळा काय म्हणावं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.
परमेश्वरजी पण फार जोरात आहे. आणि आमची भाऊजाई एक सुनबाई बसली मस्त कोर्स आज त्यांचाही आवाज करून येत आहे. मग असेच प्रकार दादा बोलले मला ते तुमची सुनबाई आणि भाऊजाई तुम्ही चांगले कामं आहे ते माझे त्याला आता यायचं समोर त्याचं गुणगान काय मस्त कोरस छान मस्त आहे. आमच्या मामांच्या सुनबाई मस्त तुम्ही साथ देत आहे. बस आपल्याला कोणाचा द्वेष नाही तिरस्कार नाही आपल्याला फक्त आनंद लुटायचा आहे कोणाबरोबर स्पर्धा नाही. मस्त पैकी तुम्ही आम्ही खेळून नाही का छान वाटतं. बरं विदुराची हकीकत विदुरजी आलेले आहेत तीर्थयात्रेवरनं सगळ्यांच्या गाठी भेटी घेतात. आणि आता विदुरजी आपला भाऊ धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्याकडे वळले आहेत. धृतराष्ट्राकडे विदुरजी गेलेले त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आहे माणूस केवढ्या खालच्या पातळीला जातो ना आपली उपजीविका करण्याकरता. ज्यांच्या मुलांनी या पांडवांना एवढा अतोनात छळ केलाय एवढा त्रास दिलाय त्यांचं हक्काचंही दिलं नाही आणि म्हणून युद्ध करावं लागलं. ती मुलं मारली गेली तर अजून त्यांच्याच अन्नावर जिवंत राहतो. नालायकपणाची हद्द संपली म्हणे. शब्द माझे नाही का विदुराचे आहे फार गलिच्छ म्हणजे जीव द्यावाना असे शब्द त्या ठिकाणी विदुरजींनी धृतराष्ट्राला लहान असूनही विदुरजी लहान आहेत धृतराष्ट्रापेक्षा तरी पण विदुरजी म्हणतात पहा बरं या जीवाची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते. म्हणून तर आपण या दुश्मनाचं अन्न जसं कुत्र्यासमोर ताट लोटावं तसं तू कुत्रा आहेस म्हणे त्यांचं अन्न खातोयस पण लाज नाही वाटत का जीव देवाचा नाही वाटत का कशासाठी राहतोस इथे अजून इच्छा काय शिल्लक आहे तुझी. अरे त्यांचं काय चुकलं होतं भर सभेमध्ये त्या तुझ्या सुनेला निर्वस्त्र करण्याचा विचार आला तरी तू एक शब्द तोंडातून काढत करतास. सामर्थ्य असताना तू बोलत नव्हतास तू पण आजा होतास ना. पण नाही त्या मुलाच्या प्रेमानं तू तर असाही दृष्टी अंदाज आहेस आणि बुद्धीनंही अंदाज झालास तू त्या मोहामुळे अंदाज झालास. विष प्रयोग केलं लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला त्या सतीला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडनं त्यांची भूमी धन हिसकावून घेतलं आणि आता तुझं सगळंच संपलंय तरी पण जिवंत राहतोस. का बरं जिवंत राहतोस. मूर्खपणाची हद्दच म्हणायची. लहान भाऊ मोठ्या भावाला असं म्हणते अरे वृद्धापकालाने दलित प्राप्त झालेले तुझे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे ज्ञानोबांनी वर्णन करणे का तैसे जीर्ण वस्त्र सांडावे मग नूतन परिधान. आणि अजूनची चिटकून आहे त्याला दादा का गुंतलायच याच्यामध्ये ममतेचं बंधन करून विरक्त हो. जो मनुष्य या नातेगोत्याला सगळ्यांना न सांगता सगळ्यापासून विरक्त होतो ना तोच खरा वीर पुरुष. नाही सांगितल्यानंतर सोडतील कुठे तुम्हाला शोधायला येतील कुठं जाणार म्हणून न सांगता गायब होणार अचानक निघून जाणार. त्याच्याकरता ते दानिश असलं पाहिजे धीर असलं पाहिजे. जा इथून कुठेतरी जंगलामध्ये बस मस्त पैकी भगवंताचं ध्यान धारण कर आणि भगवंतच एकच आपलं फक्त रक्षण करताय आणि त्याचं स्मरण कर भगवान श्रीकृष्णांचं स्मरण कर. आणि वाटलं त्याला देर से आहे की दुरुस्त आहे असं म्हणतात ना. कभी कभी कुछ कुछ बातें अपनी सोच के परे होती हैं नहीं मालूम होता उस समय लेकिन होश में आने के बाद में
हाती सब समज आता है झालं विदुराने केलेली ती निर्भत्सना त्यांच्या जीवाने लागली. आपले पती निघाले तर तिथं पतिव्रतच होती. गांधारी माता त्याच्यासाठी पतिव्रत तर नव्हतीच नाही का कोणी. साखर पुढे झाल्याबरोबर तिला कोणी सांगितलं तो चष्मा लावला ना गोगल लावून तुला लावला त्याने फॅशन म्हणून नव्हतं काही गोगल लावला डोळपी नव्हतं रेल्वे नव्हतं म्हणजे त्याला डोळत नाही होतं आणलं म्हणून काय आहे का होतं. त्या दिवसापासून डोळ्याला पट्टी बांधली महाराज. माझा पती ही सृष्टी पाहू शकत नाही सौंदर्य पाहू शकत नाही तर पतिव्रता धर्माचं पालन करेन. आजपासून मी सुद्धा सृष्टी पाहणार नाही सौंदर्य पाहणार नाही. काय पतिव्रता एवढंच टाकत होती का डोळ्यातून अमृत वृष्टी होत होती. दुर्योधनाचं अख्खं शरीर बनवलं ना वज्रासारखे कठीण. महाराज ही तपश्चर्याची साधनेचं फळ असतं. हो मग पत्नीला कळलं हे निघून कुठं काही सांगत नाही चप्पल होती ना सरळली मला तर सांगायचं ती त्यांच्या मागोमाग गेले. संजयजीने बातमी काढली. संजयचं फार प्रेमात असत धृतराष्ट्रावर. तो सतत त्यांच्या बरोबर असायचा ना. काही सगळ्या सुख दुःखामध्ये अख्खा महाभारत त्यांनी सांगितलं ना की त्याचं आखी गीता सांगितली ना कुरुक्षेत्रावर काय चाललंय ते तो त्याला चित्राचा पण तो काही बोलला ना तरी पण त्याला राग नाही याचा. नाही भाग देणार होता. आपल्या जवळची माणसं असलेलं असंच असतं ना त्यांचे छोटे मोठे आपण म्हणून पोटात जातो. कारण त्याला माहित आहे आज जो आपल्याशी बोलतोय भांडतोय रागावतो ना ते वरवरचं वागणं आहे पण अंतःकरणापासून त्याचं माझ्यावर प्रेम आहे. मला तो निराधार सोडणारच नाही. संजयजीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही. कुठे गेले बरं विदुरजी कुठे गेले आपला धृतराष्ट्र कुठे गेले गांधारी आईसाहेब कुठे गेले फार वाईट वाटलं. काय करणार एवढ्या या ठिकाणी देवर्षी नारद या सुंबरू गंधर्वांसह आगमन झालेले आहेत. संजयजींनी युधिष्ठिर आणि सर्वांनी त्यांना प्रणाम केला. सगळेजण चिंतेमध्ये आहेत. युधिष्ठिर अर्थात धर्मराजा देवर्षी नारदांना विचारतात हे मुनिवर्य हे देवर्षी काय मोठा अपराध घडला हो आमच्या हातून. आमच्या काका काकूंच्या सेवेमध्ये आम्ही कमी पडलो का. आम्ही फार दक्षता घेत होतो. त्याला कुठल्याही प्रकारची उणीव कमीपणा वाटू नये त्याला त्रास होऊ नये बाबा आणि म्हणून आम्ही डोळ्यात तेल घालून असायचो. त्यांना तहान लागली त्याने पाणी मागावर तिथपर्यंत त्याला वाट बघून देत नव्हतं. त्याच्या अगोदरच कळशी भरून तांबे भरून तिथे नेऊन ठेवत होतं. भूक लागायच्या अगोदरच त्याला ताट वाढून देत होतो. थकलेले असतील नसतील रोज त्याचे पाय चेपून देत होतो. त्याच्या डोक्यामध्ये केसामध्ये तेल टाकून त्यांचं मॉलिश करून देत होतो. फार काळजी घेत होतो. तरी आमच्या हातून एखादा गुन्हा घडला का कारण आम्हाला न सांगता काका आणि काकू निघून गेले. देवर्षी हे ब्रह्मर्षी तुमचं तर सगळीकडे आगमन असतं. एका क्षणात तुम्ही कुठेही फिरताय. तुम्हाला दिसले का आमचे काका काकू कुठे तुमच्या नजरेत पडले का. तुम्ही त्यांना विचारलं का घर का सोडलंय म्हणून. तुम्हाला वेळेवर जेवण नाही दिलं का चहा नाश्ता दिला नाही का तुमची विचारपूस केली नाही का. कारण काय आहे आम्हाला ते कळलं पाहिजे. त्यांचा ठाव ठिकाणा कुठे असेल. ती बिचारी आपल्या पुत्र शोकाने अगोदरच विमल झालेली होती व्याकुळ झालेली होती आणि अशातच त्यांनी घरादाराचाही त्याग केलाय. कुठे जातील होते कुठे राहतील. त्यांना कोण जेवायला खायला घालेल. त्यांना त्या गोळ्याच्या औषधाच्या पाठीतून गोळ्या कोणत्याच्या हातात देईल. तेव्हा पाण्याचा ग्लास कोण आणून देईल. गोळ्या खायच्या अगोदर नाश्ता कोण बनवून देईल. फार चिंता धर्मराजाला. सांगा ना बरं कुठे असतील ते. देवर्षी नारद सांगतात ऐका बरं. अंतर्ज्ञान होतं त्यांच्याकडे. त्याला बघण्याची गरजच नाही. अंतर्ज्ञानाने सगळ्या गोष्टी जाणत होते. देवर्षी नारद भीष्माची ती व्याकुळता पाहिली
ती तळमळ पाहिली आणि देवर्षी नारद त्यांना सांगायला लागले. हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये जिथं सप्तऋषींच्या प्रसन्नतेसाठी गंगा मातेनं स्वतःला 7 स्त्रोतामध्ये विखुरलं घेतलंय. गंगा माता हे हिमालयाच्या दक्षिण भागामध्ये सप्तऋषींचं स्थान आहे ना, 7 ऋषी, या प्रत्येकाचं स्वतंत्र असा आश्रम आहे आणि प्रत्येकाला स्वतंत्र गंगा मिळाली पाहिजे म्हणून गंगेचे 7 स्तोत्र त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. नर्मदा पुराणामध्ये नर्मदा मैयाच्या स्तोत्रांची प्रत्येक ठिकाणी आपण जर माहिती घेतो युट्यूबवर सगळं होतं. कुठं ती शतधारा आहे, कुठे सप्तधारा आहे, तर कुठे सहस्त्रधारा आहे. नर्मदा मैयाची परिणाम केलीच ना आपण बऱ्याच जणांनी, कोणी गाडीतून केली, कोणी पायी केली, कोणी कशी केली. 7 धारामध्ये एका ठिकाणी, कुठे ती 2 धारांमध्ये, कुठे कुठे ती शतधारामध्ये आणि कुठे कुठे सहस्त्रधारांनी. सहस्त्रधारांचं उदाहरण तर सगळ्यांनाच माहिती, आपण बऱ्याच जण वेळा ऐकून आले, बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख. सहस्त्र अर्जुन आणि रावण याची कथा ऐकली ना आपण. रावण पण गेला तिकडे फार्म हाऊसला, मित्राला वाटलं सगळं नदीवर जाऊन आंघोळ करायला, आणि तिकडे सहस्त्र अर्जुन गेला होता त्याचे फार्म हाऊसवर. त्याला वाटलं नदीवर आंघोळ करायला, तुझं पाणी कमी आहे, मग त्याला आडवा हो ना आपण. त्याला 1000 सहस्त्र अर्जुनाला असे दिसायला दोनच आहात. तो आवडे हाताचा ओढा घेऊन द्यावा फिरू कुठं, पण कपडे कशी वाचलं ते वेळ भेटला पाहिजे ना. बरं, मग ते हात कुणाला गरज वाटेल तेव्हा मागायचे, नसेल घरात तर उलट ठेवायचे. मस्त आहे ना फोल्डिंग. बरं, असंच राजू गेलो त्याच्या पत्न्यांना घेऊन इकडे राहून तिकडे साधनेला गेला एकांतवासामध्ये. राहून बसला त्या प्रवाहामध्ये, शिवलिंग तयार केला, बसला कमी पाण्यामध्ये, एका खड्ड्यामध्ये, असं एवढ्या पाण्यामध्ये, कमरेवर पाण्यामध्ये. तिकडे सहस्त्र अर्जुन होता खाली, तो बसला खाली तिकडे त्या स्त्रियांना घेऊन. तो आपल्याला जर बाग घालायची गरजच नाही ना, 1000 हात तिथं हात इकडे ठेवलं तरी बाग जोडता या. त्यांनी पाणी अडवलं, रावणाचं तिकडं बसलेला तो चालला तिकडे वाढत कमरेपासून पुढे आलोय, छातीपर्यंत आलोय, तेवढा टाकत नव्हता तर बुडाची वेळ आली. बघ पाणी कसं झालं, डायरेक्ट डॅमचं दरवाजा खोललं तर काय होते, पाणी आलं कुठून, एवढं वाढलं कुठून. शिवलिंग माझ्या तपश्चर्यामध्ये, साधनेमध्ये वेगळं आणलं. बघू चाला होतो पुढे जाऊन. तिथं गेलं तर मग अशी आपला 1000 मस्त त्याची प्राचार्य मत मजा नाही. हे कोण रे तू, तुला समजा नाही का माझी पूजा म्हणलं तुझी तू, तुला कोण समजून बोल, कोण रोजींना बोलू नको, आवडता बोलायला शिकायचं जाते. बऱ्याच माणसांनी सवा मला मागताना बऱ्याच लोकांना हॉटेलमध्ये गेलं ते भेटताना सुद्धा ना असे मला नाही आवडत काही गोष्टी. ते इथं आले, पाणी लावले, नाही बोलत काय फरक पडतो त्याला. बाबा दादा बोलत काय फरक पडतो, भाई साहेब आहो इथं राहो पाणी घेतल्यावर काय फरक पडला, त्याला आदर वाटेल आपल्याविषयी. त्याचं काम तो करीलच, पण त्याची पण कपाळावर वाटेल पडतो, जास्त अंगावर दिसतं, पैशाची गडबडी दिसते याला. हे शब्द वापरतोय, माफ करा. उत्तर भारतामध्ये, उत्तराखंडमध्ये, उत्तरांचलमध्ये, आपल्या महाराष्ट्रात जरी हे आपण प्रेमाने वापरत असलो तिकडे शिवी होते ती. रे शब्द कधीच वापरू नका, चुकून पण नका वापरू महाराज. माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतोय. आम्ही 4 आमच्या यात्रेमध्ये हरिद्वारला ज्या वेळेला, आता हरिद्वारला आमच्या माता बघितली लयच मजा. जायचं म्हणा, एक मार्केट मोठं आहे, तिथं एक कटलेली वस्तू आहेत ना फार स्वस्त मिळतात. मला कधी म्हणलं त्या ती रोहिणी ताई होती ना आयडियाची, मला 50 रुपयाला होतं, एवढी मस्त होतं दादा, आपल्याकडे 300 रुपये नाही. मग घेत ना कटले, तर आपल्याला कशात त्याच्यातली माहिती. त्या बाजारामध्ये आपली एक वयस्कर आईसाठी गेल्या काकीच्यासाठी. आता तिला हिंदी नाही ते बिचारी, आपल्या पोरांना आरोग्यच बोलतो ना, येरे इकडे येरे मिळे, आता वेळे पण बोलतात ना गावा गावा, ते शिव नसतं. तिने ती चादर काढली ब्लँकेट आणि त्या कामगारांना कवऱ्याला दिली नाही.
आता त्याला तर माहित, तर त्याने तो एक शब्द ऐकला र आणि त्याचा पारा चढला. तो तर चादरी ब्लँकेट आणून टाका लागला. ये देखो रे, वो देखो रे, ये देखो रे. रेवर जास्त जोर लावायला लागला. माझ्या आलं झाला. त्याला काही व्यक्तीने आवडलं. त्यामुळे ऐसा विचार आला, तो महाराष्ट्रीय माता है, हमारे यहाँ प्यार से रे करके बुलाता है. अगर आपको पता नहीं हो जाएगा ना, आपका आने जाने का खर्चा दूंगा मैं. मेरा नंबर देता हूँ, एड्रेस देता हूँ, टिकट का पैसा मैं देता हूँ. वहाँ पे प्यार से रे बोला जाता है. आप इतना बुरा मत मानो, आपको तो ये सब जानकारी होनी चाहिए. देश के विभिन्न प्रांतों से आपके यहाँ लोग आते हैं ना, आप इतना गरम नहीं होना चाहिए. मग तो जाणून झाला. पण जाणून बोलतो रे कोणाला बोलूच नका ते काही. तो रे कोणाला बोलतो तुला, आणि मला रे बोलतो कोण असं तुम्ही. तू पण त्याच्या जागेवर लागली जातीवर. तू मला आणि तुला करायला लागलास. तुला माहित नाही कोण मला कधी श्रावणाव आशीर्वाद लावला तुझ्या घरचा. मी सहस्र अर्जुन आहो. झाली दोघांचे शाब्दिक चकमक. हात तोडून टाकला तुझं बोलतो रावण सांगतो. सहस्र अर्जुन बोलतो, अरे जा असं कधी बघल्या हात तोडशील किती 1000 हातच म्हणा. मुलगी टाकले होते जा रे तुफान. किती मुलग्या म्हणणार असे एकदम सगळ्याच मला पण दहा मुलगी आहे. आता एकच असते मग काढून ठेवलं घरात. चाललं दोघांचं झटापटीवर आले. शेवटी सहस्र अर्जुन भगवंता स्वरूप आहे. चांगला खूप छान झाला. प्रसाद दिला त्याला. सांगते रे बाई आपला कशाला पाडायचा. तू तुझं शेक तुझे वाढदिवसाचा गाणं मुलांनी ना तिकडे केला. सहस्र अर्जुन बाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नक्कीला म्हणून शिवजी की जय जय, भोले की जय जय, 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 पार्वती पति शंभो 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 की जय जय, शिवजी की जय जय, भोले की जय जय, शिवजी की जय जय, भोले की जय जय, भोले की जय जय, भोले की जय जय, शिवजी की जय जय, भोले की जय जय, कालकूपते महादेव. झाली दोस्ती झाली. दोन बाईंची दोस्ती झाली. आता रावणी काही एखादा मार नव्हता का तुम्हाला माहिती आहे ना. महिन्यामध्ये गेल्या वर्षी बघून आला. अनेक जणांचा मार खाला तेव्हा तो माहिती ना. माझे एक मित्र आहेत कीर्तनकार महाराज. बघून महाराजांना बरं सुचते. भाई व्हायचं असेल ना तर 4-5 जणांना मारायचं असतं, तर 7-8 जणांचं मार खायचं असतं. जा बाई बनवू नका महाराजांनी सगळं. चला हो काय आपलं म्हणून नाही वाटत नसेल ते बाह्यांना विचारून बघा. आता आपल्या जे गावाला जायचंच नाही तर कशाला उगाच रस्ता विचारायचं महाराज नाही का असं. आपण थोडस बाजूला गेलो होतो. या ठिकाणी हिमालयामध्ये सप्तऋषी जिथे आपापल्या आश्रमामध्ये भगवंताची ध्यानधारणा करतात आणि गंगा माता त्यांच्या प्रत्येकाकरिता वेगळा वेगळा स्त्रोत निर्माण करते. 7 धारांमध्ये ती वाहिली जाते. इथं आपण होतो ना नंतर नर्मदेकडे वळलो आपण. आता आलं पण नाही ना ओघाने आलं म्हणून असं विषयांतर नाही. आलं म्हणून योगाने आणि ते तिथलंच चिंतन होतं. तसंच चिंतन होतं. बरं मग
मग तिथं या सप्तऋषींच्या सानिध्यामध्ये तुमचे काका काकू तिथं गेले, चांगल्या ठिकाणी गेले. आता त्याला कळलं जीवनाचं उद्दिष्ट. आपण म्हणतो ना, करून करून बांधलं ना आता देवपूजेला लागलं, कळलं पाहिजे ना शेवटपर्यंत तरी. मस्त म्हणजे परंतु प्रश्न काही तर आम्ही तसेच राहू ना, तसेच वर्ण सांगतात आम्हाला घावले देवाने ओळख. मग तिथे गेले ते बाबा तिथून विचारतात, साधू संत सांगून भेटत ना, तसं आचरण नाही केलं, तुम्हीच बोलत ना ओळी मिळालं चालते ओळी तुम्हाला. अरे कसं तर बरोबर असतं. वेळ निघून जाण्याच्या अगोदर आपण सावध होत पाहिजे. मला तिकडे गेलेले आहेत ते मस्तपैकी राहतात. गांधारी माता तिथे राहते, खूप छान जागा आहे ती. बरं राहतात कसे माहित आहे का, फक्त पाणी पिऊन राहतात. त्याची साधना सुरू झाली. आता त्यांनी जेवण अन्न त्याग केलेला आहे. पास उष्णता हवा पाणी निसर्गाने दिलेली ही साधना सिद्ध असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. या प्राणांना वश करून घेतलेलं आहे त्यांनी आणि आपल्या 6 इंद्रियांना विषयांपासून मोकळं सोडलं. फक्त त्या विषयाच्या आहारी त्या इंद्रियांना चालू देत नाही. बस त्यांनी तम आणि रज या गुणांचा त्याग केलाय. आता फक्त फक्त सत्व गुणाचा त्यांनी अवलंब केलाय. सत्व गुणाने ते तिथे जगत आहेत. ते फार छान. आता ते गेलेत ना, बस जाऊ द्या. धर्मराजा आता त्यांच्या त्या साधनेमध्ये तुम्ही विघ्न आणू नका. ऐका बरं, का तर त्यांच्याकडे फक्त 5च दिवस शिल्लक आहे. आजपासून 5व्या दिवशी ते देह त्याग करतील आणि भगवंताच्या परमधामाला प्राप्त होतील. कशाला येईल का शेवटच्या काळामध्ये? माझे एक वाक्य नेहमी ऐका, नेहमी बोलतोय. तुम्ही ऐकलं असेल तर पुन्हा ऐका, नसेल तर नवीन ऐका. मृत्यूशय्यावर आपल्या घरातील नातेवाईक कोण पडलेली असेल, तुम्ही करणार नाही माहीत, पण मी अपेक्षेने आहेत. कधीतरी कोणीतरी प्रयत्न करेल होतो. 80-90 वर्षाची आमची आई आजोबा कोणीतरी आहेत, मृत्यूशय्यावर आहेत. आता आपल्याला कळून चुकलंय, ते वाचणारच नाही, 5 दिवस कमी आहेत. तर तशा वेळेला त्यांना भगवंताचं चिंतन करावं लावायचं. म्हणजे बांगड्या कोणाला दिशील, कधी गोड बाळकोणच्या पोरीला दिशील, अजून कुठे बँकेला असेल तर त्यांच्या कोणी घ्यायचं. 13 वेळा तुम्ही वेगळं काढून ठेवलं. बरं काही खायची इच्छा असेल ते कशाला इतरांना खाऊन तू कुठे जगणार आहेत ना कधी. मी तर म्हणतो त्यांना सांगायचं सगळं सपले देवाचं नाव घे, मारता मारता तरी हरी बघतो ना, तुळशीची माळ घालतो तुझे. नाही तरी 5-6 दिवसांनंतर मेल्यावर घालायलाच नाही. बाबा बोलतोय मराच्या अगोदर वारकरी म्हणून घालवा त्याला निरोप द्या ना, चांगलं होईल, जीवनाचं कल्याण होईल. नंतर चिखलावर मातीवर घालून का होणार आहे. फक्त आता सर्वच आहे. त्याला पवित्र करून सोडलं, बस एवढंच. पवित्र करून सोडलं तर ती येते आणि ते पंचमाग होतात ते असेही पवित्र आहेत. मराठी फार कोणाचा जात नाही. पण त्यांना धारण करणारा जीवात्मा निघून गेलाय ना, त्यांनी त्या शरीराचा त्याग केला. तो जीवात्मा जोपर्यंत साक्षीला आहे ना, तोपर्यंत त्यांना भगवत भक्त बनवा ना. जय श्रीराम बोलला पडेगा ना, जमलंच तर पहा. तशा वेळेला नाही जमलं तरी त्यांना सतत ग्रंथाचं चिंतन ऐकवा. एखादा मोबाईल त्यांच्या जवळ ठेवा, त्याच्यामध्ये सतत रामनामाचा ध्वनी असावा, मंत्राचा ध्वनी असावा, जेणेकरून त्यांना मरता मरता ते यमाचे दूध दिसण्यापेक्षा देवाचे दूध दिसतील. भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहील. कथेतून दुसरं काय घ्यायचं. आणि हे सगळं जेवढं घ्यायसारखं आहे तेवढं आपल्या अशक्याच्या बाहेर आहे, शक्यतेच्या बाहेर अशक्य आहे. फक्त एक मानसिक समाधान म्हणून आपण कसा श्रवण करते, याच्यातून तसं काहीच घेऊ शकत नाही. आपण थोडं थोडं घ्यायचं, थोडं थोडं काय देवाचं नाव घ्यायचं, आचरण चांगलं करायचं, व्यसनापासून दूर राहायचं.
इतरांचा द्वेष करायचा नाही, इतरांची निंदा करायची नाही, तिरस्कार करायचे. बस सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ते भगवंताचं अधिष्ठान आहे आणि म्हणून त्या व्यक्तीला नाही तर त्याच्यातल्या त्या देवाला नमस्कार करतोय म्हणून त्याला हात जोडून नमस्कार राम राम करावी. बस हे एवढं छोटे छोटं पटकन ते घ्यायचं. हे सगळं करण्याकरता पैशाची ना कशाची गरजच लागत नाही, वेळेची गरज लागत नाही आणि आपलं काही नुकसानही होत नाही. आपलं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन जसं जगता येईल तेवढं तरी जगायचा प्रयत्न करा आणि दुसऱ्याचंही नुकसान होणार नाही. जसं आपलं नुकसान होऊ नये तसं समोरच्याचंही नुकसान होऊ नये. आपल्या मनाला प्रसन्नता मिळावी तशीच त्याच्याही मनाला प्रसन्नता मिळावी, त्यालाही तोच आनंद प्राप्त व्हावा याच्याकरता प्रयत्न केला. काही साध्या सोप्या गोष्टी येतो, फारच्या काहीच नाही. कधी कधी आम्हाला तुम्ही कुठे बाहेर आम्हाला दादा बोलता, मी लहान आहे. अरे दादा बोललेले काय तर मोठा थोडा जायचं, पण बाकीच्यांना दिसतं ना ह्याला दादा बोललो पाहिजे म्हणून. तुझ्यापेक्षा लहान आहे तर मी हाक मारायचे पण त्याच हाक मारते. एक चांगली परंपरा आपल्याला लागून जाईल. मला अभिमान वाटतो दादा आमच्या एरियाचा गणित काढायचा खरंच अभिमान वाटतो. आमच्या वयाची जेवढी आहेत ना, आमच्या वयाची ती सगळी एकमेकाला दादा म्हणून हाक मारतात. आता बऱ्याच ठिकाणी कुठे गेलो ना मोठा मी त्या नावाने हाक मारतो सगळीकडे. तुम्ही कधी पण चुकून वेळ येऊन बघितलं बघा आमच्या एकमेकाला कशी हाक मारतात ते. तुम्ही तर फार वेळ बघितला ना. आता आमच्या पोरांची पिढी ती काय म्हणते ती माहीत नाही, ते तर आम्ही कमी पडलो असं कदाचित, पण आमच्या पिढीपर्यंत हे संस्कार होते. चला फार उभा नाही करत त्या गोष्टीचा. बरं मग आणि भगवंताला सगळं झालं ना, आपलं यज्ञ झाले हो म्हणून झाले, विष्णू काका येऊन आता दुसऱ्याची सर्दी गेली. आता जेव्हाला पण त्याच्या घरी जाऊते ना, आपल्या कामासाठी होते ना. मग असं नाही पाठवायचं. भगवंताला बरोबर कोणतरी गेलो पाहिजे, सोडायला गेलो पाहिजे ना. पूर्वीची प्रथा होती, आपल्या घरी आलेला पाहुणा त्याला वेशीपर्यंत सोडायला जायचे लोक. नंतर माझं धामजे वेशी परत त्याच्याला 5 पावला त्या कागदा क्रॉस करून आणि त्याच्यानंतर पायऱ्या उचलून आणणं परत. आता ते की नाही ना, आपण सोप्या वस्तू पावलं चालला येतं हा हो ये एवढं सगळं चालू नाही का तसं नाही पोचत. एके दिवशी इकडे कार्यक्रमाला गेलो होतो, एक जुनी गोष्ट सांगितलं मला. आता याची जवळची जाऊ एक बेतोड्यातला माणूस आणि भोपरचा माणूस दोघं जण कागदाचा असेल आणि भोपरचा असा. तो एकमेकाला आता राहत नाही एकमेकाला पचून होतो. तो त्याला पचवायला गेला तर दारू कसं असेल का चौथला पचवायचा त्याला पचवायला तो आखी रात गेली त्याला समोर करत होतं एकमेकाला. जय श्रीराम बोलता पडेल असं पण असतं. चला अर्जुनजीला पोचवायला पाठवलं पाहिजे. अर्जुनजीला पाठवलंय. भगवंताच्या नगरापर्यंत अर्जुनजी गेले, परंतु तिथं मात्र जे घडून आहे ते घडते. सूतमुनीचा प्रश्न आहे. सूतमुनी या आपल्या शिष्याला सांगतात ज्ञानेश्वर शरणामध्ये. त्यांच्या शिष्यांना जो प्रश्न त्यांनी केला होता, भगवंताच्या कथा ऐकायचं त्यांना फार उत्सुकता लागली आहे. बरं मग सूतमुनी सांगायला सुरुवात करतात. आपल्या स्वकीयांना म्हणजे आपल्या आप्तजनांना भेटण्यासाठी पुण्य श्लोक भगवान श्रीकृष्ण तर काय करणार आहे आणि ते जाणून घेण्यासाठी अर्जुन त्यांच्याबरोबर वाक्याला गेले आहेत. तिथला कारभार कसे करणार, तिथली अवस्था काय, तिथली व्यवस्था काय ते बरेचसे महिने लोटले. अर्जुन काही घरी येत नाही. आता पोचवायला गेलेला माणूस आपला किती दिवस राहिले, बरेचसे महिने उलटले गेले, अजून आपला भाऊ येत नाही. म्हणून धर्मराजाला चिंता वाटायला लागली. अर्जुन अशी कसा येत नाही, नक्की तिकडे काय. बरं त्याचा काही निरोप पण येत नाही. काही दिवसानंतर धर्मराजाचं मन अत्यंत अस्वस्थ झालं.
सगळ्या क्रिया, निसर्गाच्या क्रिया सगळ्या उलट्या व्हायला लागल्या. भर मे महिन्यात पावसाळा चालू झाला, 5 मे पासून. तेव्हाच नाही, आता तेव्हा पण कसं होतं. प्रत्येक ऋतूने आपली जागा सोडली. आकाश फाटल्यासारखं वाटायला लागलं, भूकंपाचे धक्के. सूर्याकडे तोंड करून ती भालुका ओरडते. आपल्या अन्नावर पोचलेली कुत्री आपल्याला बघून भुकायला लागली आपल्या अंगावर. दृश्य सांगितली, अपशकून सांगितलं गेलं महाराज. रोजच्या मार्गावर कुत्रा भुकायला लागला नाही समजायचा काहीतरी अपशकून आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत महाराज. सूर्याकडे तोंड करून ती भालुका जर ओरडायला लागली तर समजायचा अपशकून आहे. ऋतू त्याचा काळ सोडून दुसऱ्या वेळेमध्ये आला तर समजाचा अपशकून. आपल्या वाटतं आता मजा फार मोठी धोक्याची घंटा आहे आपल्यासाठी. आपण हलक्यावर घेतले सर्व. माणसं जी आज्ञा घालत होती ती क्रोधी झाली, ती उलट बोलायला लागली. समजायचं अपशकून. कोणी कोणाची आज्ञा पाळत नाही. सगळ्यांचा लोभ वाढलाय. जरा काम सगळं मला वाटायची घरांची जागा इकडच्या असते बोलतो मला त्याच्यात गुडघे जागा घरांची विकत तू 4 लोकांमध्ये फिरतेस तुला कसं तुझं तुमची निस्सा आहे ना. माणूस प्रत्येक ठिकाणी कमिशनचा विचार आणून दे मला कर. अडचण थोडीशी मानवतेची सेवा तसं काय फरक पडणार आहे. तुझं काही नुकसान होणार त्याला फक्त दुकानात दाखवून द्यायचा ना. नाही काय मी आणून देईन. प्रत्येक वस्तू बघा 50-100 रुपये कमिशन मिळला पाहिजे. माणूस लोभी झालाय. आता त्यांच्या लक्षात आलं का आता खऱ्या अर्थाने कलियुगाला सुरुवात होणार आहे. अनिष्ट सूचक असे अपशकून होऊ लागले. निसर्गातला बदल, माणसातल्या वागण्यातला बदल धर्मराजाच्या ध्यानात आलाय. आम्ही अर्जुनाला भगवंताचा क्षेमकुशल पाहण्याकरता पाठवलेला आहे, पण 7 महिने होऊन गेले तरी तो अजून येत नाही. 7 महिने म्हणजे भरपूर होतात ना महाराज. पावला गेला माणूस, सोडवायला गेला माणूस. 8-15 दिवस ठीक आहे, चला बरं मजा म्हणून गेले गोळा म्हणून चला आता आजूबाजूचा सगळं बघून जाऊ. 7 महिने झाले आणि आता तर फार चिंता वाढलेली आहे. त्यांच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? देवर्षी नारदांनी एकदा सांगितलं होतं भगवंत आपला अवतार संपवण्याच्या तयारीत आहे, कारण कली लोकावतोय. या कलीला राजसिंहासन मोकळं करून दिलं पाहिजे. प्रोटोकॉल असतात ना महाराज, सन्मानाने दिलं पाहिजे. तो तिथला राजा आहे ना. आता तुमचा कार्यक्रम संपला, आता ते खुर्चीला चिटकून होणार नाही. म्हणून आपण ती खुर्ची सोडली पाहिजे. अवतार चरित्र भगवान समाप्त करू इच्छितात. ती वेळ तर आता नाही आली ना. काही आपण वर्णन करणार आहोत. आता तर कुठं बरा वाटत होता, जरा लोकांची सेवा करायला मिळत होता. प्रजा कौरवांच्या अन्यायानं अत्याचारानं त्रासली होती. आता प्रजेच्या चेहऱ्यावर तेज दिसतंय. सगळे धष्टपुष्ट दिसतात. प्रत्येकाचा बंगला, गाडी आणि दारासमोर मोठं बगीचा. काय वातावरण आहे छान. त्यांच्या दारामध्ये असलेली झाडं, वृक्षवल्ली सगळी फुलांनी फळांनी बहरलेली आहे. त्या फुलांचा मंद मंद सुगंध दरवळतोय. मध्येच त्या झाडांवर असलेली फळं पक्व अवस्थेला पोचल्यात आणि मग त्या पक्व अवस्थेच्या त्या फळांचा सुमधुर रस आणि त्याचाही गंध दरवळतोय. दरवळतो ना. फळं पिकायला लागली का लांबूनच अरे वा तुमचं तरी आंबो पिकल्या वाटतं बोलतो. मस्त पैकी सुगंध येतोय. फार छान आल्हाददायक वातावरण. सगळ्यात मोठी खूण आपला धाकटा भाऊ पाठीवरचा भीम दादा, त्याला युधिष्ठिर बोलतात. भीमा इकडे ये जरा, तुला काहीतरी सांगतो. फार मोठं विपरीत घडणार आहे असं वाटतं.
त्याचं कारण शास्त्राने सांगितल्याप्रमाणे माझी डावी मांडी, डावा डोळा आणि डावा हात फडफडू लागले. आता पण माहिती आहे तुम्हाला मोठा अभिषेकून अर्धांग वायू लकवा मारते नाही का, डावे बाजू फार मोठा अभिषेकून. काय करावं ना कळत नाही. विचार थांबले. लवकरच काहीतरी अनिष्ट होणार आहे. बंधू मग अशी सांगितले मी, हे सगळं चित्र मला रोज दिसते रे. सूर्योदय होता क्षणी ती भाडू ती अस्वल सूर्याकडे तोंड करते, रडू लागते. तिच्या तोंडातून ज्वाला निघत आहे आणि हा आपणच अंगावर बसलेला कुत्रा माझ्यावर बोलतोय जसं काही मला ओळखतच नाही. भीमसेना गायीसारखे शुभ पशु माझ्या डाव्या बाजूनं आणि गाढवासारखे अशुभ पशु माझ्या उजव्या बाजूने जाऊ लागले. शास्त्र ध्यानात तेव्हा कधीतरी उपयोगाला पडेल. गाढव उजव्या बाजूला जाता कामा नये आणि गाय डाव्या बाजूला जाता कामा नये. गाय उजव्या बाजूला असली पाहिजे आणि गाढव डाव्या बाजूला. आता त्यांना कुठे गाढवाला कुठे कळतं. मग गाढव उभा असला ना तर आपणच आपली जागी बदलाची जमलं तर मला. पण आपण गाढव नाही ना. जय श्रीराम बोलला पडेगा. गाय दिसली का ती आपल्या उजव्या बाजूला आली पाहिजे अशा रीतीनं गायीला ओलांडून जायचं आणि गाढव डाव्या बाजूला आला पाहिजे अशा रीतीनं ओलांडून जायचं. एवढी शिकलात ना तरी मग तुम्हाला कळलं असं समजायला हरकत नाही. जय श्रीराम बोलला पडेगा. छोट्या छोट्या गोष्टी शिकून घ्यायच्या काही. हा कधी आणाव जाणं होत असेल पण जाणून बुजून मात्र ते कळत नाही. बरं हे सगळं असं अगतिक घडतंय. संभाषण सुरू होतं आहेत आपल्याकडे 15 मिनिटं आहेत माझ्या गणनेनुसार. 45 किंवा 46 झाले असतील. 5 एखाद्या मिनिटाचा फरक असेल. हे आपल्याला शेवटपर्यंत टिकवायचा वेळेची मर्यादा. 4 ते 4 सुरू होण्याची वेळ आणि बंद होण्याची वेळ 7 ते 6 महाराज आपण निघू शकतात. केवढं मोठं मन नाही का. मुलीला आणायचं असतं शाळेतून तरी पण आपला अमूल्य वेळ तिथे घरात 4 पिढ्यामध्ये झोपण्यापेक्षा टीव्हीपेक्षा घालवण्यापेक्षा इथं भगवत कथेमध्ये ऐकतात. मोठे कलाकार आहेत परमेश्वरजी येतात तिथं. बरं तेवढ्यात अर्जुनजी खाली मान घातले, साधूपणा कोतावले, रथावरून उतरले. त्याच्या पायामध्ये प्राण नाही, शिव नाही, शक्ती राहिली नाही. चेहरा कोमेजलेला निस्तेज अवस्थेमधला अर्जुन आणि त्याचं येणं झाले. असा लाल गुंत कोरा पान, अशा रुंद छातीचा मस्तपैकी पैलवान असलेला अर्जुन आता मात्र निस्तेज झालाय. चेहऱ्यावरचं तेज कुठे गेले. अंग थरथर कापतोय. एखाद्या दारुड्याने चालवलं ना अशी त्याची गती आहे महाराजची. तोंड खाली गेले त्याने. डोळ्यातून अश्रू वाहत आहे. ते शरीर हे काम करत नाही, त्याच्या आज्ञेमध्ये राहिलं नाही. अर्जुनाने आल्याबरोबर आपले ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर अर्थात धर्मराजा त्यांच्या चरणांवर डोकं टेकवलं. नुसतं डोकं टेकवलं नाही, त्यांच्या डोळ्यातली ते अश्रू त्या साश्रू नयनांनी जसं काही त्यांच्या पायांवर अभिषेक करावा. अख्खे पाय उडी झाले धर्मराजा. अरे याला झालंय काय, बोलतच नाही, नुसता हृदय सुटलंय. युधिष्ठिर म्हणतात, अरे बंधू तुला पाठवलं कुठे होतं? द्वारकेला भगवंताला फसवण्याकरता. पण तू एवढा निस्तेज का झालास? तुझ्या चेहऱ्यावर हे दुःख का पडत? तू थरथर कापतोस काय? द्वारका नगरीमध्ये आपले सगळे नातेवाईक ठीक तर आहेत ना. तिथे आपल्या वंशामध्ये असलेले लोक आहेत. मधुवंश आहे, भोजवंश आहे, दर्शाहर वंश आहे, अधर आणि सात्वर, त्याचप्रमाणे अंधक आणि वृष्टी कुळातील अनेक यादव त्या ठिकाणी आहेत. सगळे ठीक तर आहेत ना. आमचे परमपूज्य आजोबा शूरसेन
कंसाचे वडील सुखरूप आहेत ना? आज्याची तब्येत बरी आहे ना? बरं, आमचा मामा, आत्या, देवकी आत्या, वासुदेव माणूस बरा आहे ना? तब्येत बरी आहे ना त्याची? बरं, त्यांची मुलं, भगवंताची मुलं, त्यांची बाकीचे नातलं सगळेजण ठीक आहेत ना? कुशल आहेत ना? तो कंस दुष्ट होता, तो त्याचा भाऊ देवक आणि त्याची मुलगी देवकी, नाही का? पण सगळेजण कृतवर्मा, अक्रूर, जयंत, गज, सालड, तसेच शत्रुजीत इत्यादी सगळे यादव कुशल मंगल तर आहे ना त्यांचा? अर्जुन चिडीचूक तोंडाशी शब्दच नाही. बोललं तर त्याच्याकडे ताकद आणि सांगावं काय? पण हे सगळं सांगून झाल्यानंतर त्या जाऊन ते सरला. ज्यांनी आम्हाला अनेक संकटातून सुखरूप बाहेर काढलं, ज्याच्या कृपा छत्रामुळे आम्ही वैभव भोगतोय, ते भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? काय वाटलं असेल अर्जुना? त्याच्या डोळ्यासमोर सगळं पाहून आले होते. आनंदात आहेत ना? बंधू अर्जुना, सांगणार आहे तू गप्प का? आणि तू सांगितलं नाही तर आम्हाला कळेल कसं ते? पण तुझ्या हातून काही चुकीचं कर्म घडलं का? तू जास्त दिवस तिथे राहिला, तुझा अपमान झाला का? जास्त राहिला असं होतं नाही का? अति परिचयात अवज्ञा असं शास्त्राने विधान मांडलंय. माणसं मन करणारी माणसं आरेतुरीवर येतात, जास्त संपर्क करायला प्रयत्न. आपण त्याची बरोबर नाही केलं, तो वेगळा. मान सन्मान घालणाऱ्यांनी एवढं करावं लागतं. बरोबर, तू कोणाचा अपमान नाही केलास ना? तुझा कोणी अपमान नाही केला ना? तुझ्या मुखातून काय अमंगल वाणी तर बाहेर नाही निघाली? बरं, तुझ्या बाबतीत कोणी वाईट साहित्य नाही बोललं ना? तुला कोणी दिवसलं तर नाही ना? तुझ्याकडे एखादा याचक अपेक्षेने आला असेल आणि त्याला तू विनमुक्त तर नाही जवळलं ना? त्या याचकाच्या अपेक्षा पूर्ण तर केल्यास ना? एखादा तुला शरण आला असेल तर त्या शरणागताचं रक्षण तर तू केलंस ना? नाही केलंस? बरं, एखादा ब्राह्मण, एखादा बालक, गाय, वृद्ध, रोगी आणि स्त्री यांना सगळ्यांना उपाशी ठेव, तू जेवलास तर काय ना? शास्त्र ऐका नीट. याच्याकरता भागवत आहे महाराजी. आपलं भागवती चिंतनीय आहे आणि आपल्याकडे फारसा वेळ आहे. तसं आपण तर तुम्ही कालपासून असं त्याच्याकडे अगोदर ठरवलं असतं ना, आपण तर 3 वर्ष भागवतच केलं असत्या. त्याचे 10 वर्ष गेलाय का? पण आपली गॅरंटी कुठं? आपला क्षणाचा भरोसा नाही. कुठं 3 वर्षाचं नियोजन करतात? जय श्रीराम बोलणं पडेल. मग 3 वर्ष करायचं, मग परत मलाच एकट्याला शिकून जायला लागेल. एखाद्याची इच्छा असेल तर उगाच त्याला अडकाठी नको. चला, वाटतं ना प्रत्येकाला हे तिथे सेवा करायला मिळावी. आम्ही मंडळाला म्हणतो बस झालं 3 वर्ष आम्ही करतोय. एखाद्याला संधी, नवीन नवीन वक्त्यांना संधी द्या, त्यांच्या श्रीमुखातून चांगलं चिंतन ऐका. तुम्ही फक्त माझंच ऐकलं म्हणून तुम्हाला बोल वाटत झालं. माझ्यापेक्षा काहीतरी पटीनं, कितीतरी पटीनं चांगलं ज्ञान सांगणारे, ज्यांच्या मधुर वाणी आहे, अशांच्याकडे चिंतन आपल्याला ऐकायला मिळतील. मग आपण एवढे सगळे श्रोत्यांच्या भेटीस का करायचं? तुम्ही प्रेरित करून पाहूया आपण. तर माझी इच्छा स्वतःची. बरं, मग तुझ्याकडनं अयोग्य, जे शास्त्राने अयोग्य सांगितलं असं तर काही घडलं नाही ना? काय सांगणार अर्जुनांवर प्रश्नांचा भडीमार चाललाय. अर्जुनाच्या तोंडातून शब्द निघत नाही. उद्यावर टाकले आपण नाही का? आपली जवळजवळ फक्त तिथे थोडासा प्रवेश करते. सुतमुनी सांगतात आपल्या त्या नैमिषारण्यामध्ये अरण्यामध्ये शौनकादिकांना, कारण द्वारकेमध्ये काय घडलं होतं हे प्रत्यक्ष अर्जुनाने तिथे पाहिलं होतं. तो सगळ्याचा साक्षीदार होता आणि त्याने ते दुःख कसं पचवलं असेल त्याचा तोच जाणव.
सुतजी म्हणतात, भगवान श्रीकृष्णांचा अतिशय जवळचा आणि प्रिय असलेला अर्जुन अगोदरच श्रीकृष्ण विरहाने कष्टी झाला होता आणि त्यात युधिष्ठिर त्यांना आणखी आठवणी घेऊन विसरत होते. म्हणजे जखमीवर मीठ सोडण्यासारखे अनेक शंका उपशंका उपस्थित करत होते. प्रश्नांची सरबत्तीच अर्जुनाने आता धीर दिलाय. तो उत्तर देत नाही. तर पुन्हा पुन्हा युधिष्ठिर त्यांना विचारतात. पुन्हा पुन्हा अर्जुनाला ते छाती त्यांची भरून येते. भगवंताबरोबर आपली असलेली मित्रता, एकमेकांबरोबर घालवलेले दिवस, कालक्रमण केलेले ते दिवस, ते सगळे आठवत असते. मोठ्या कष्टाने अर्जुनाने आपला हात आपल्या डोळ्यांवर न फिरवला. अश्रू आवरले. त्या दुःखाला थोडासा बांध टाकला आणि अर्जुनजींनी बोलायची सुरुवात केली. महाराज, माझे मामे भाऊ किंवा माझा घनिष्ठ मित्र भगवान श्रीकृष्ण याला आम्ही मोकलो रे दादा, मोकलो. दादा, देव आपल्याला सोडून गेले रे. काय वाटलं असतं तर मला त्यांनी. फार दुःखाचा प्रसंग. देव आपल्याला सोडून गेले, कसं घडलंय? हो दादा, देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रमी श्रीकृष्ण माझ्यापासून कधी प्राणत्याग करून गेला कळलंच नाही दादा. काय सांगतो तुम्ही मगापासून विचारतायत? तुला एवढं दुःख का? तू निस्तेज का? काय सांगू दादा? एक एक क्षण त्यांच्या बरोबर घालवलेला एक एक प्रसंग मला माझ्या डोळ्यासमोर उभा आहे दादा. कुठल्या तोंडाने सांगू तुम्हाला? भगवंताची आपली ताटातून झालेली आहे. वनवासामध्ये असताना आपला वैरी दुर्योधन षडयंत्र रचून 10,000 शिष्यांना घेऊन त्यांच्या गुरुजींना सांगतोय नाही का, दुर्वास ऋषीला जा सातू घेऊन ये. दादा, त्यावेळेला फक्त त्या ताटाला लागलेलं भाजीचा पान ज्यांनी ग्रहण केला आणि पोटावर हात फिरवला, ढेकर दिला, त्या स्नानाला गेल्या ऋषींना वाटलं आमची पोटावरली. दादा, किती उपकार त्यांचे सांगले. दादा, आम्हाला अनेक वेळेला संकट पडत होती, परंतु प्रत्येक संकटाच्या वेळेला आम्हाला अलगद त्या संकटातून तो बाहेर काढत होता. त्यांच्या प्रतापामुळे मी भगवान शिवजींना जिंकू शकलो. त्यांच्या प्रतापामुळेच मला पाशुपत नावाचं असं त्या शिवजींकडून मिळालंय. भगवान शिवजी माझ्यावर प्रसन्न झाले. अर्जुनजींचं आणि शिवजींचं युद्ध झालं होतं माहिती आहे ना आपल्याला. त्यावेळेला भगवंतांनीच सहकार्य केलं आणि मग त्यांच्यामुळेच ही विजयश्री माझ्याकडे आलेली आहे. दादा, त्यांच्यामुळंच आज तुम्हाला श्रेष्ठ आसनावर बसण्याचं जागा उपलब्ध झाली. दादा, तुम्ही ज्या आसनावर बसता, परंतु तुमचे पाय जिथे ठेवले जातात, देशोदेशीचे मोठे मोठे राजे त्या आसनाला नमस्कार करतात, वाकून मुद्रा करतात. दादा, ज्यांनी आमच्यासाठी एवढं केले ते श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेले रे दादा, सोडून गेले. फार दुःखदायक गोष्ट. आणि आजची कथा आपण येतच थांबूया.